नमस्कार, सुप्रभात. आपण तुकाराम महाराजांचे 12 अभंग अभ्यासतो आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण 3 अभ्यासले. आज 4थ्या अभंगाने सुरुवात करूया. आजच्या सुमेधा कुलकर्णी आज अभंग म्हणतील. 12 अभंगांना सुरुवात करते. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊनी भूमी गेली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचे गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मना, क्रोध नाही जाणा तिळ भरी. तिळ भरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे मळ जंजेतेचे. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती हे खूण आत्मा तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे ज्ञान दृष्टी, या विण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवला. उगवेल प्रारब्ध संत संग करून, प्रत्यक्ष पुराणी वर्णिले. वर्णियेले एका गुण नाम घोषे, झालती घोषी तुका म्हणे. दोषरे जातील अनंत जन्मीचे, पाय न देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भाव बळे. शव आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संत संगा वाचुनी, वासना जाळोनी शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत वस्तुसी ओळखावे तुका म्हणे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झणी. झणी मोठे बुडल भीत, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूती न व्हावे म्हणे. भूतीली न सांगावे न लगेची, आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही मता नसावी, अंतरी वसावी भूतदया. भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे. असे हे साधन ज्याचे चित्ती वसे, माया जाळ नासे तुका म्हणे. माया जाळ नासे करुणी, प्रीती चक्रपाणी असो द्यावी. असो द्यावी प्रीती साधूंचे पायासी, कदाचित नासी सोडू नये. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, मन साक्षात्कार. साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. गेली त्याची जाणा तोची झाला, अंतरी निराळा पूर्णपणे. पणे झाला राहतो कैशारी ती, त्याची आता स्थिती सांगतो मी. सांगतो मी तुम्हा मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझी.
जगत पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर्बाह्य भेद वेगळाले भेद किती त्या असती हृदगत त्याची गती नकणे कवणाला नकळे कवणाला त्याचे हेची वर्म योगी जाणे वर्म खूण त्याची जाणे असती तुका भ्रांती दुजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले जळाचे अटले लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या त्या सारीखे तुम्ही साधू वृत्ती पुन्हा न मिळत माया जाळ त्यांना पुन्हा सत्य सत्य जाणा म्हणे स्वर्गलोकी होण अभंग धाडियेले सांग तुम्हाला नित्याने मे यासी पठता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीची तया मागे पुढे रक्षण मांडिल्या निर्वाण उडी झाली बुद्धीचा पालट नसेल कुमती होईल सद्भक्ती येणे पंथे सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितलं देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणि माझ टाळ आणि कंठ्या झालेली निशाणी द्वारे ओळखोनी सज्जन हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठासी. माझा एकदा आवाज येतो का बनणार का? हॅलो हॅलो, येतोय आवाज येतोय. आवाज येतोय ना? हा येतोय. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आता आषाढी एकादशीला एक 6 दिवसच राहिलेले आहेत आणि आपली वारी, पंढरपूरची वारी आणि आपली मानसवारी सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीनं चाललेली आहे. जसं जसं दिवस जवळ येतात तसं तसं उत्कंठा वाटायला लागते. पांडुरंगाला भेटायची उत्कंठा असते. वारीची पूर्णता किंवा पूर्तता याचा एक समाधान असतं, याचा एक आनंद असतो आणि त्यामुळे अतिशय आनंदाने, अतिशय वाजत गाजत, अतिशय त्या भावामध्ये श्रद्धेनी, भक्तीनी आम्ही सगळेजण तिकडे चाललेलो असतो. त्याचाच एक भाग म्हणून आपण जगश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 12 अभंग गेले 3 सेशन्स पाहतो आहे, 2 सेशन्स पाहतो आहे. आपण चालू केलेलं होतं की पहिले 2
3 हे झाले, चरण झाले, अभंग झाले, आणि आता आज आहे तो 4था अभंग आहे. आजचा अभंग तर अतिशय सुरेख अभंग आहे, आणि तो अभंग म्हणजे तो महाराजांचा स्वतःचाच अभंग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या अभंगामध्ये महाराज स्वतःच वर्णन सांगतायत, की मागच्याला आपण सुरुवात केली होती की तिसरा जो अभंग आहे त्या शेवट, की तुका म्हणे जळ गंगेचे ते, आणि त्याच्या आधी म्हणतात की तिळभरी नाही चित्तासी तो मळ. म्हणून 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या, की त्या साधकाचं किंवा तो जवळजवळ आता सिद्धावस्थेला पोचतच आलेला आहे अशा साधकाचं जे काही मन आहे, जे काही चित्त आहे, जे काही अंतःकरण आहे, ते कसं आहे ते आता आपल्याला या अभंगामध्ये महाराज सांगणार आहेत. आणि महाराजांनी त्याला एक छान दृष्टांत दिला आहे, की त्या साधकाचं मन कसं आहे. तर त्या साधकाचं मन हे गंगेच्या पाण्यासारखं आहे. म्हणजे गंगेच्या पाण्याची तुलना महाराजांनी आपल्या मनाशी केलेली आहे. आणि म्हणून साहजिकच आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गंगा पवित्र आहे, तसं त्याचं मन सुद्धा पवित्र आहे. आणि पवित्र का आहे, तर मागच्याच अभंगामध्ये इथे महाराजांनी सांगितलेलं आहे की क्रोध नाही जाणा तिळभरी. त्या मनामध्ये कुठलेही विकार नाही, त्या मनामध्ये कुठलीही मलिनता नाही, त्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, एन्झायटी, टेन्शन असं कुठलंही नाही. आणि त्यामुळे ते मन साहजिकच गंगेसारखं, गंगेच्या पाण्यासारखं अतिशय पवित्र आहे. आणि म्हणून जर साधकाला जर काय करायचं असेल, आम्ही ही जी सगळी वारी करतो, मानसवारी करतो, मानसवारी ही मनाचीच वारी आहे. आणि मनाचीच वारी असल्यामुळे मनाने आम्ही जे काही करतो दिवसभर, जी काही साधना करतो, जे काही लिखाण करतो, जे काही रांगोळ्या काढतो, जे काही आम्ही कविता करतो, किंवा जे जे काही आम्ही करतो त्याचा भाव फक्त त्या भगवंताप्रती, त्या पांडुरंगाप्रती आहे. आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे त्याला दुसरं कुठलाही हेतू नाही. आणि म्हणूनच ते जे जे काही आमच्या हातून होतं, जे जे काही आम्ही दिवसभर करतो, ते सर्व त्या पांडुरंगासाठी आहे असं ज्या वेळेला होईल, असं ज्या वेळेला साधक मनापासून ज्या वेळेला भावानी, श्रद्धेनी ज्या वेळेला सर्व काही कळेल, त्याच वेळेला त्याचं मन गंगेसारखं पवित्र होईल. जर त्यांनी कुठलीही गोष्ट करताना, दिवसभर काम करताना, कर्म करताना, किंवा साधना करताना, किंवा परमार्थामध्ये कुठलीही उपासना करताना, जर त्याच्या मनामध्ये जर वेगवेगळ्या कामना, इच्छा, हेतू असतील, म्हणजेच सकाम्य जर केलेली साधना असेल, किंवा मला या साधनेतून हे 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 मिळावं आणि ही उपासना झाल्यानंतर माझं हे हे भलं व्हावं, अशी ज्या साधकाची अपेक्षा असते, अशी या साधकाची प्रार्थना असते, त्या साधकाचं मन इथे महाराज ज्या पद्धतीने म्हणतात तसं ते पवित्र होऊ शकत नाही. याचं कारण लॉजिकली जर सांगितलं तर ज्या वेळेला आम्ही काम्य कर्म किंवा कामना ठेवून, किंवा कामना किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा हेतू ठेवून ज्यावेळेला आम्ही काम करतो, कर्म करतो, साधना करतो, उपासना करतो, त्यावेळेला साहजिकच आमचं लक्ष, आमचा फोकस हा भगवंताकडे नाही. आमचा फोकस, आमचं कॉन्सन्ट्रेशन हे पांडुरंगाकडे नाही. आमचा फोकस, आमचं कॉन्सन्ट्रेशन पांडुरंग सोडून इतर सर्व गोष्टीकडे राहतो. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आम्ही हे करतो त्यावेळेला इतर गोष्टींकडे, इतर माणसांकडे, त्या हेतूकडे किंवा त्या फळाकडे आमचं लक्ष गेल्यामुळे, आमच्या मनामध्येच अपेक्षा निर्माण झाल्यामुळे, आणि त्या अपेक्षा आम्हाला पाहिजे तशा पूर्ण न झाल्यामुळे आमच्या मनामध्ये
राग द्वेष मद मोह मत्सर इत्यादी विकार येतात. आणि म्हणूनच ज्या वेळेला आमच्या मनामध्ये असे विकार येतात त्यावेळेला आमचं मन पवित्र राहू शकत नाही. आणि म्हणूनच सुरुवातीचे 1, 2, 3 अभंग दिले महाराजांनी की ते आम्ही कसं जगावं, कशा पद्धतीने आम्ही कर्म करावं. म्हणजे थोडक्यात महाराजांनी पहिल्या 3 अभंगांमध्ये निष्काम कर्मयोगाने कसं जगावं हे सांगितलं. आणि त्याचं फळ काय जे आहे ते फळ आता इथे आम्हाला सांगतात की ते फळ म्हणजे त्याचं चेंज झालेलं, ट्रान्सफॉर्म झालेलं, मलिनतेकडून शुद्धतेकडे गेलेलं त्याचं मन, की जे मन अतिशय शुद्ध आहे, अतिशय पवित्र आहे, जशी गंगा नदी आहे तसं त्याचं मन. आता महाराजांनी नुसती गंगा नदी हा शब्द वापरलेला नाही, की गंगेचं जळ किंवा गंगा वाहे असे त्याचं मन म्हणलं आहे. म्हणजे महाराजांनी अतिशय काळजीपूर्वक हा शब्द वापरला आहे की हे मन जे आहे हे गंगा नदीप्रमाणे पवित्र तर आहेच, पण ते गंगेच्या पाण्याप्रमाणे, गंगेच्या जळाप्रमाणे ते वाहत आहे. आता मग आमच्या पुढे प्रश्न पडतो की वाहत असेल पाणी तर त्याचा फायदा काय किंवा त्याचं फळ काय. तर त्याचा फायदा एकच की आमच्या मनामध्ये सुद्धा जे विचार येतात ते विचार जर तुंबून राहिले, ते पाणी, ते विचार ते साठून राहिले तर ऑटोमॅटिकली आमच्याच मनामध्ये दुर्गंधी निर्माण होते. म्हणजेच काय होतं तर आमच्या मनामध्ये विकार कळत न कळत निर्माण होतात. आपण त्याला म्हणतो की त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. जर पाणी काही दिवस तळ्यातलं पाणी असेल, डबक्यातलं पाणी असेल, तर ते काही दिवस एकाच ठिकाणी जर राहिलं, डबक्यामध्ये, तळ्यामध्ये, तर त्या पाण्यामध्ये अनेक दूषितपणा येतो. कारण ते पाणी वाहत नसल्यामुळे त्या पाण्यामध्ये दुर्गंधी यायला सुद्धा वेळ लागत नाही. तसंच आमच्या मनाचं आहे. आमचं मन नुसतं गंगेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र असूनही चालणार नाही, तर आमचं मन हे वाहतं पाहिजे. आणि वाहतं पाहिजे याचा अर्थ असा झाला की सध्याच्या भाषेमध्ये मॅनेजमेंटच्या टर्मिनॉलॉजी जर विचार केला तर प्रत्येक साधकाने, प्रत्येक भक्तानी, प्रत्येक वारकऱ्यांनी एका क्षणामध्ये जगणं म्हणजे क्षणस्थ होणं. म्हणजेच काय तर त्याचं मन सुद्धा वाहतं ठेवणं. वाहतं ठेवणं याचाच अर्थ असा आहे की ज्या ज्या घटना घडतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्या त्या क्षणामध्ये, त्या त्या मिनिटामध्ये, त्या त्या सेकंदामध्ये ते मन आहे. दुसऱ्या क्षणाला ते मन नवीन नवीन जे काही आमच्या मनामध्ये विचार येतील त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कधीही आमचं मन हे वर्तमान सोडून भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये जाणार नाही याची अखंड सावधानतेने साधकांनी काळजी घेतली तरच त्याचं मन वाहतं राहील. म्हणजेच महाराजांना इथं काय सांगायचं आहे की भविष्याची चिंता नको. भूतकाळाबद्दल काय झालं, कसं झालं, असं झालं असतं तर बरं झालं असतं, असं मी का केलं नाही, अशाबद्दलचं गिल्टी भाव सुद्धा नको. जे झालं ते घडून गेलं. पुढे जे येणार आहे ते कुणालाही माहिती नाही, त्यामुळे त्याची चिंता नको. तर आमचं जे मन आहे ते आत्ता या ठिकाणी जसं मी जगतोय, जसे प्रसंग येत आहेत त्याप्रमाणे, म्हणजे आय एम लिव्हिंग ऑन अ डेली बेसिस, आय एम लिव्हिंग ऑन अ अवरली बेसिस, आय एम लिव्हिंग ऑन मिनिट बेसिस. आणि असं ज्या वेळेला येईल त्याचा फायदा त्या साधकालाच होतो की साधक त्या त्या वेळेला, त्या त्या ठिकाणी, त्या त्या प्रसंगानुसार तो वागत जातो. हेच निष्काम कर्मयोगाचं महत्व आहे की तो सर्व काही पांडुरंगावर सोडून देतो, पण स्वतः मात्र त्या त्या क्षणाला तो अतिशय इन्व्हॉल्व होऊन अतिशय मनापासून काम करतो. आणि ते काम जे करतो
ते फक्त भगवंतासाठी पांडुरंगासाठी करतो, त्या कामातून स्वतःला काय मिळेल याची त्याला पर्वा नसते. त्याला कोणी चांगलं म्हणू देत किंवा त्याला वाईट म्हणू देत त्याचीही त्याला पर्वा नसते. तो इतरांसाठी काहीही करत नाही, तो फक्त त्याच्या भगवंतासाठी करतो, तो फक्त त्याच्या भगवंतासाठी जगतो. आणि त्यामुळे त्याचं मन, त्याच्या मनामध्ये बाकी कुठलेही विचार येत नाहीत, लोकांचे विचार येत नाहीत, माणसांचे विचार येत नाहीत, नातेवाईकांचे विचार येत नाहीत, प्रसंगातून काय घडणार आहे याची त्याला पर्वा नसते. आणि म्हणूनच त्याचं मन त्यावेळेला इथं महाराज उदाहरण सांगतात की जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. जसं गंगेचा प्रवाह वाहतो. आता अजून एक त्याच्यामध्ये ह्या दृष्टांतामध्ये आमच्यासाठी, साधकासाठी जीवनामध्ये जगत असताना कशा पद्धतीने आम्ही जगावं त्याचं सुद्धा आम्हाला एक उदाहरण महाराज इथं सांगतात. आपण जर पाहिलं तर गंगोत्री जवळ गंगेचा प्रवाह अतिशय खळखळाट असतो, पाण्याला अतिशय वेग असतो आणि तो प्रवाहही लहान असतो. आणि नंतर ज्या वेळेला त्या प्रवाहामध्ये अनेक दगडधोंड असतात किंवा त्यामुळे जाताना मोठं फ्रिक्शन होतं, तसंच आम्हाला महाराज सांगतात की सुरुवातीच्या काळामध्ये परमार्थामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये भरपूर फ्रिक्शन होणार आहे. कसलं फ्रिक्शन होणार आहे? तर आम्हालाही साधना करताना अनेक डिस्ट्रॅक्शन्स येणार आहे. आम्हालाही जीवन जगताना साधकाला अनेक प्रसंगांचा सामोरं जायला लागतं. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेला मी प्रसंगांना सामोरं जातो, ते प्रसंग जर सुखावं असतील तर आम्हाला वाटतं की अरे छान, पांडुरंग सगळा छान आमचं बघून घेतोय. पण जर तेच प्रसंग जर आमच्यासाठी भयावह असतील, खूप कष्टदायी असतील, तर आम्हाला आमची श्रद्धा डळमळत होते. आम्हाला असं वाटतं की अरे आम्ही एवढे साधक आहोत, आम्ही एवढे भक्त आहोत, तर आमच्या आयुष्यामध्ये अशी अचानक अनेक प्रकारे पांडुरंग संकट का देतो आहे. आणि मग जर संकट देत असेल तर मी काय केलं पाहिजे त्याचं दृष्टांताने इथं आम्हाला महाराज सांगतात की जशी गंगा त्यावेळेला खळखळत जाते, म्हणजेच जर तिच्या पाण्यामध्ये जर मध्ये छोटी छोटी दगड आली, छोटे छोटे धोंडे आले, छोटी छोटी झाडं आली, तर ती मोठ्या प्रयत्नाने, मोठ्या फोर्सनी, आपल्या पाण्याच्या फोर्सनी त्या सगळ्यांवर मात करते आणि ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच ते पाणी खळखळाट करतं, आवाज करतं, मोठा फोर्स असतो. तसंच साधकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला साधक चाललेला असतो त्यावेळेला त्याला साधनेमध्ये प्रॉब्लेम्स येतात, साधनेमध्ये इश्यूज येतात. आम्ही नामस्मरण करायला बसल्यानंतर आमचं मन फोकस होत नाही, आमच्या मनामध्ये आमच्या कॉन्सन्ट्रेशन होत नसल्यामुळे आमच्या समोर त्या पांडुरंगाची, त्या रामाची मूर्ती किंवा वृत्ती उठत नाही. आमच्या मनामध्ये ती वृत्तीशिवाय बाकीचे सर्व वृत्ती उठतात, विचार येतात आणि आम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं. आम्हाला नामस्मरण पाहिजे तसं होत नाही आणि आम्हाला त्यामुळे नामस्मरण करताना त्रास होतो. तीच गोष्ट मेडिटेशनची आहे. ध्यान करताना बसल्यानंतर बाकी सगळे विचार येतात आणि त्यावेळेला जशी गंगा मोठ्या फोर्सफुली खळखळाट करत येणाऱ्या सगळ्या संकटांना पार करत ती पुढे जाते, तसंच साधकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने मनातील मोठी शक्ती लावून अतिशय कॉन्सन्ट्रेशन किंवा अतिशय फोकस करून बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन या संकटांवर, या डिस्ट्रॅक्शनवर मात करावी. महाराजांनी पण इथे सांगितलंय की आडमार्गा जाऊ नकोस. तसं या सगळ्यांवर मात करून पुढे जावं. आणि पुढे गेल्यानंतर ज्यावेळेला गंगा नदी पाहिला, तर ज्यावेळेला गंगा नदी पुढे 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 येत राहते आणि तिचा प्रवाह जर आपण वाराणसी, काशीच्या ठिकाणी जर बघितला तर खूप विस्तृत पात्र आहे. त्यावेळेला आता खळखळाट नाही. त्यावेळेला गंगा नदी अतिशय शांतपणानं वाहताना दिसते. म्हणजे गंगा सुद्धा वाहते, पण गंगेचं पाणी सुद्धा वाहताना वेगवेगळ्या ठिकाणी
वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने वाहताना दिसतं. तसंच आमचं जीवन पण आहे, साधकाचं जीवन पण आहे. साधक सुरुवातीच्या काळामध्ये साधकाला खूप प्रयत्न करायला लागतात, अथक प्रयत्न करायला लागतात. तसं गंगा जसं मोठ्या खळखळाट करत, जर समजा वाटेमध्ये जर खूप मोठा अडथळा आला, सुरुवातीला तिने खळखळाट केला, मोठ्या फोर्सफुली त्या मोठ्या अडथळ्याला, म्हणजे थोडक्यात असं आपण गृहीत धरू की दगडधोंड्यातनं ती जाताना मोठ्या खळखळाटानं ती पुढे चाललेली आहे, काहीच प्रश्न नाही. पण तिच्या समोर जर एक मोठा डोंगर आला तर तिच्याकडे फोर्स जितका आहे त्या फोर्सनी तिने त्या डोंगराला भेदण्याची तिनं शक्ती लावली. परंतु तिच्या लक्षात आलं की अरे हा मोठा डोंगर मध्ये असल्यामुळे माझा खळखळाटनं मी या डोंगराला भेदून पुढे जाऊ शकणार नाही. अशी ज्या वेळेला तिला कल्पना येते, तिच्या पाण्याला कल्पना येते, तर ती काय करते, ती थांबत नाही, ती रडत बसत नाही, ती खट्टू होत नाही. तर तिला असं लक्षात येतं की फार मोठं जर संकट किंवा फार मोठा जर अडथळा किंवा डोंगराप्रमाणे जर अडथळा जर मध्ये असेल तर ती त्या डोंगराला पार करून जाते, म्हणजे वळसा घालून जाते. तसंच आमच्या आयुष्यामध्ये जर एखादा मोठा प्रसंग आला, आम्ही त्या प्रसंगाशी हेड ऑन केलं, आमच्या मोठ्या शक्तीनं, आमच्या मोठ्या उत्साहाने त्या अडथळ्याला किंवा त्या संकटाला पार करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या दुर्दैवानं ते मोठं संकट असेल, आमची एकट्याची शक्ती त्याला पुरे पडणारी नसेल, त्यावेळेला त्या संकटावर मात करताना जशी गंगा नदी वळसा घालून जाते, तसं त्या संकटाला वळसा घालवून त्या संकटामधून पार करावं, हेच इथं महाराज सांगतायत. की जशी गंगा वाहते, जसा गंगेचा प्रवाह आहे, जशी गंगेची वारी आहे, तसाच आमची जीवनाची वारी आहे, आमच्या साधनेची वारी आहे. म्हणजे जसं आम्ही मागच्या 2 विभंगामध्ये हायवेचं उदाहरण घेतलेलं होतं, तसंच इथे आता त्याच पद्धतीचं उदाहरण महाराज गंगेच्या पाण्याने सांगतायत. की गंगा जशी वेगवेगळ्या पद्धतीने, आणि गंगा कधीही पाठीमागं फिरत नाही, गंगा नेहमी पुढे 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 जात राहते. साधकांनी सुद्धा, आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे 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 जात राहतो. याचं कारण असं आहे की आम्ही कधीही मागे वळून बघू नये, कारण मागे वळून बघितलं की आम्हाला आमच्या आयुष्यातले पाठीमागचे प्रसंग आठवतात आणि माणूस त्या पाठीमागच्या प्रसंगामध्ये जर चांगले असतील, सुखावं असतील, तर त्याच्यामध्ये गुंतून पडतो, आणि जर ते प्रसंग सुखावं नसतील, दुःख देणारे असतील, तर ते प्रसंग माणसाला त्रास देतात, परत एकदा त्रास देतात. माणूस त्याच्यावर विक्टिम मेंटॅलिटीनी, ब्रुडिंग ओव्हर द पास्ट अशा पद्धतीने त्याच्यावर विचार करतो आणि त्याचा तोटा त्यालाच होतो, कारण त्याचं मन दूषित होतं त्या सगळ्या संकटांमुळे. निर्माण झालेले जे विकार, संकटांचा काही प्रॉब्लेम नाही. संकट कधीही पाणी गढूळ करत नाही. पाणी कोण गढूळ करत असेल, मन कोण गढूळ करत असेल, तर आमच्या मनामध्ये त्या संकटाच्या अनुषंगानं येणारे जे विकार आहेत, ते विकार आमचं मन कलुषित करतात. पाणी जे पवित्र आहे ते कलुषित करतात. आणि म्हणून आम्ही कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आमचं जीवन जगलं पाहिजे आणि साधना केली पाहिजे, ही साधना शरीर पडेपर्यंत केली पाहिजे. आणि म्हणून इथे महाराज गंगेचं उदाहरण देतात की जैसी गंगा वाहे तैसे त्याचे होय. आता इतक्या वेळ महाराजांनी आपल्याला ह्या मनाचं सांगितलं, आणि मनाचं महत्व इतकं प्रचंड आहे आमच्या जीवनामध्ये की जसं आम्ही विचार करतो तसं आम्ही होतो. जसं आमचं मन असेल त्या पद्धतीने आमचं जीवन जात. आणि म्हणून प्रत्येक साधकाने, प्रत्येक माणसाने आमचं मन कसं आहे, आमचा स्वभाव कसा आहे, आमच्या हॅबिट्स कशा आहेत, आमचा माइंडसेट कसा आहे, याचा सदैव सदा सर्वदा अखंड सावधानतेने विचार करा. कारण या मनावरच सगळं आहे. आता आपल्याला लगेच कळेल, पुढे येणार आहे की प्रत्येक साधक वेगवेगळा आहे, प्रत्येक साधकाचा अधिकार वेगवेगळा आहे, प्रत्येक साधक वेगवेगळ्या उपासना करतो, साधना करतो. परंतु जर
साधक साधकामध्ये जर भेद असेल, डिफरन्सिएशन असेल, तर ते प्रत्येक साधकाचं असणारं त्याचं मन हे एकच डिफरन्सिएशन आहे. आणि त्या मनाच्या अधिकारानंच साधक हा मंद बुद्धीचा आहे का तीव्र बुद्धीचा आहे. साधक हा आत्ता नुकताच साधना करायला लागलेला आहे, म्हणजेच तो प्रायमरी मध्ये आहे का तो पीएचडी लेवलचा साधक आहे, म्हणजेच अधिकारी साधक आहे का, ते फक्त आणि फक्त त्याच्या मनाच्या क्वालिटीवरून ठरतं. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पंथाचा आहे, तो कुठल्या देशाचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, त्यानं कुठे जन्म घेतलेला आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, याच्यावर कुणावरही ते अवलंबून नाही. फक्त आणि फक्त त्या साधकाचं मन कसं आहे त्याच्यावरच साधक साधकामधला भेद आहे. आणि म्हणून कधीही एका साधकाने दुसऱ्या साधकाचा द्वेष करू नये. कधीही एका साधकाने दुसऱ्या साधकाची बरोबरी करू नये. कारण बरोबरी केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही फायदा होत नाही. कारण प्रत्येक साधकाचं मन हे वेगवेगळं आहे. आणि प्रत्येक साधकाचं मन वेगवेगळं का आहे, तर प्रत्येक साधकाला आलेले प्रसंग त्याच्या आयुष्यातले वेगवेगळे आहेत. आणि पूर्वीचे त्याच्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग हे वेगवेगळे असल्यामुळे ह्या जन्मातले तर आहेतच आहेत, पण त्याच्या पाठीमागच्या जन्मातले सुद्धा प्रसंग वेगवेगळे असल्यामुळे आम्हाला प्रत्येकाला आमचं मन हे वेगवेगळं आहे. आणि त्या मनाच्या क्वालिटीवरूनच साधक ठरतो की ते मन किती शुद्ध आहे, ते मन किती अंतर्मुख आहे, ते मन किती पवित्र आहे, ते मन किती वाहत आहे, ते मन किती स्थिर आहे, ते मन किती शांत आहे. यावरच साधकाचा अधिकारीपणा ठरतो. आणि म्हणूनच इथे मोठं स्टेटमेंट इथं महाराज या अभंगामध्ये करतात. सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक जर पाहिलं तर आम्हाला लक्षात येईल की आम्ही साधना करतो म्हणजे काय करतो, तर एकच करतो की आमच्या मनावर आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रत्येक साधकाने प्रत्येक दिवशी साधना तर एका बाजूला आम्ही करतोच करतो, परंतु दुसऱ्या बाजूला माझं मन आज किती शांत आहे, कालच्यापेक्षा माझं मन आज किती आनंदी आहे, कालच्यापेक्षा आज माझ्या मनातले विकार कमी किती झालेले आहेत, कालच्यापेक्षा आज मी शुद्ध आणि पवित्र झालो आहे का, कालच्यापेक्षा आज मला राग कमी येतो का, कालच्यापेक्षा आज मी लगेच राग आला तरी शांत होतो का, कालच्यापेक्षा आज माझ्या मनामध्ये लोभ इत्यादी कमी आहे का, कालच्यापेक्षा आज माझ्या मनामध्ये चिंता कमी आहे का, कालच्यापेक्षा आज माझी श्रद्धा वाढलेली आहे का. हे प्रत्येक साधकाने आपापलं इव्हॅल्युएशन इंट्रोस्पेक्शन करणं, याचाच अर्थ असा आहे की आमचं मन प्रवाहित आहे का, आमचं मन शुद्ध होतं आहे का, आम्ही अंतर्मुख होतो आहे का. ह्याचं अनालिसिस आणि ह्याचं इंट्रोस्पेक्शन, ह्याचं इव्हॅल्युएशन केलं तरच आम्हाला आमचं मन गंगेसारखं पवित्र करता येईल. त्याच वेळेला मन गंगेसारखं प्रवाहित करता येईल. याचं कारण असं आहे की आम्हाला सगळ्यांना भगवंत पाहिजे आहे. आम्हाला सगळ्यांना त्या देवाचं, पांडुरंगाचं दर्शन हवं आहे. प्रत्येक वारकरी हा वारीमध्ये येतो, तो फक्त एकाच उद्देशाने येतो की मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं. आणि माझं पांडुरंगाचं दर्शन होईल त्यावेळेला मी कृतकृत्य होईल. आणि जर मला पांडुरंगाचं दर्शन जर पाहिजे असेल तर पांडुरंगाला जे अपेक्षित आहे ते मी केलं पाहिजे. आणि पांडुरंगाला एकच अपेक्षित आहे की तुझं मन काय आहे. आणि म्हणूनच पांडुरंग असा एकच देव असा आपल्या संबंध सगळ्या संस्कृतीमध्ये असा आहे की पंढरपूरला पांडुरंगाच्या जवळ जायचं असेल त्याला सगळ्यांना परवानगी आहे. अगदी गाभाऱ्यामध्ये प्रत्येक जण जाऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठलाही पंथ, कुठलीही जात, कुठलाही धर्म आड येत नाही. आणि नुसतं आम्ही आत देवळामध्ये जाऊ शकत नाही तर आम्ही त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून, फिजिकली कॉन्टॅक्ट ठेवून आम्ही त्याला नमस्कार करू शकतो.
आणि म्हणूनच हा एकच एकमेव असा देव आहे की जो आम्हाला आमच्यासारखा वाटतो. पण जर आम्ही त्याच्या जवळ जातो, आम्ही पंढरपूरला जातो, आम्हाला त्याला पाहायचं आहे, आम्हाला त्याच्या जवळ जायचं आहे, हे जरी सगळ्यांचं जरी म्हणणं असलं तरी आम्हाला याचाही विचार करायला पाहिजे की भगवंताला आम्ही पाहिजे आहे का? भगवंताला आम्ही प्रिय आहोत का? भगवंताला आम्ही जवळचे आहोत का? किंवा भगवंत आम्हाला कधी जवळ घेईल? आणि इथे महाराज स्पष्ट करतात की दुसरं काहीही नाही, भगवंताला आमच्याकडचं काहीही नको आहे. भगवंताकडे सर्व काही आहे. भगवंताला आमच्याकडचे पैसे नको आहेत, संपत्ती नको आहे. भगवंताला आम्ही जे सगळं त्याला देतो, पैसा, अडका, धनधान्य किंवा फळ, फूल, हे सगळं ज्याला देतो ते सगळं त्यानंच निर्माण केलेलं असल्यामुळे त्याच्याजवळ ते नक्कीच आहे. आम्ही त्याला प्रसाद म्हणून अनेक गोष्टी दाखवतो, 56 भोग चढवतो, ते सुद्धा त्याच्याकडे आहेतच. त्याला फक्त आमच्याकडे काय पाहिजे आहे तर आमचं मन काय आहे, आमच्या मनामध्ये भाव किती आहे, आणि हे तो लगेच जाणतो की ह्याचं मन कसं आहे, या साधकाचं, या भक्ताचं, या वारकऱ्याचं मन कसं आहे. जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. इथं महाराज कुठलंही अँबिग्युटी न ठेवता, कुठल्याही साधकाच्या मनामध्ये शंका न उत्पन्न करता एक स्पष्टपणानं सांगतात की जर भगवंत जर आम्हाला पाहिजे असेल जवळ, तर आम्हाला एकच केलं पाहिजे की जैसे गंगा वाहे तैसे त्याचे. म्हणून साधकांनी काय करावं तर माझं मन चेंज होतंय का याचा प्रयत्न करावा, याचं अनालिसिस करावं. इतकं अनालिसिस करावं की अरे, त्या साधकालाच भीती वाटेल की 10 वर्षापूर्वी माझं मन काय होतं आणि आज माझं मन काय आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मी कुठपर्यंत आलेलो आहे, मी का होतो आणि आज कसा झालेलो आहे. आपल्याला वाल्या कोळ्याचं माहिती आहे गोष्ट की वाल्या कोळी म्हणजे सर्वात पापी, आणि ज्या वेळेला त्यांनी साधना किंवा नामस्मरण करायला सुरुवात केली त्यावेळेला अनेक दिवस गेले आणि काय झालं असेल तर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. केव्हा झाला? ज्या वेळेला नामस्मरणानं त्याचं मन पूर्णपणे बदललं, त्या मनातले पूर्णपणे विकार नाहीसे झाले. त्याचं जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ. प्रत्येक संतांचा हाच अनुभव, प्रत्येक साधकाचा, प्रत्येक सिद्धाचा एकच अनुभव आहे की जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन. म्हणजे साधकांनी काय करावं तर साधना कशासाठी करतो आहे तर एकच आमच्या पुढे एक उद्दिष्ट आहे की मी हे का करतो आहे तर अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. मी हे जे काही करतो आहे, जी काही साधना, भक्ती, कर्म, उपासना किंवा ज्ञान, काहीही आम्ही जे कुठलीही प्रकारची साधना करतो ती साधना फक्त आणि फक्त मनासाठी आहे, हे साधकांनी विसरता कामा नये. आणि म्हणून ती साधना करताना माझं मन चेंज होतंय का नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या साधकाची आहे. म्हणून इथे महाराज म्हणतात की जर प्री रिक्विजिट काय आहे, जर आम्हाला भगवंत मनापासून पाहिजे असेल, भगवंताचं दर्शन पाहिजे असेल, भगवंताच्या जवळ आम्हाला जायचं असेल आणि भगवंताचं दर्शन जवळून घ्यायचं असेल, म्हणजे थोडक्यात भगवंत आमच्या जवळ जर यायचं असेल तर आम्हाला गंगेसारखं पवित्र असलेलं मन, गंगेसारखं वाहत्या पाण्याचं असल्यासारखं मन, हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते एकच साधन आहे, बाकी दुसरी कुठलीही साधना नाही. आणि मग इथे महाराज म्हणतात पुढची स्टेप की जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ. त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. स्टेप बाय स्टेप सांगितलंय. काय सांगितलं? पहिल्यांदा तू तुझं मन कर. कसं कर? गंगेसारखं कर, पवित्र कर, शुद्ध कर, वाहत कर. म्हणजेच काय
तर ते मन जर असं जर केलं तर भगवंत तुझ्या जवळ येईल, भगवंत जाणं त्याचे जवळ येईल. आणि आता नुसता तो भगवंताच्या जवळ जात नाही, तर भगवंत त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की त्याचे जवळी देव नुसता उभा नाहीये, भक्तिभावे उभा म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये या एका चरणामध्ये, या अभंगातल्या एका चरणामध्ये भक्त आणि भगवंत याचं रिलेशन कसं असतं हे आम्हाला इथे महाराजांनी सांगितलं आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही भरपूर प्रसाद भगवंताला अर्पण केला की आम्ही जवळचा भक्त झालो. आम्ही भरपूर उत्सव निर्माण केले भगवंताचे की आम्ही भगवंताला जवळ जाऊ, किंवा आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आम्ही काय केलं, वेगवेगळ्या देवळात गेलो, वेगवेगळ्या पद्धतीने अभंग म्हणले, कीर्तन केली, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना गेलो. असं केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे आमच्या जवळ देव यायला पाहिजे, कारण आम्ही इतके प्रयत्न करतो आहोत, इतक्या मोठ्या प्रयत्नाने या सगळ्या गोष्टी करतो आहोत, पण तरी सुद्धा आम्हाला देव का पावत नाही, आम्हाला देव आमच्या जवळ का येत नाही. तर हेच भक्त आणि भगवंताचं रिलेशन. भगवंताला भक्ताकडून फक्त भक्ती हवी आहे, भाव हवा आहे, समर्पण हवं आहे, शरणागती हवी आहे. जे जे काही भक्त जीवनामध्ये करतो ते फक्त आणि फक्त भगवंताला अर्पण करणारी वृत्ती भगवंताला हवी आहे. भगवंताला अतिशय शुद्ध असलेलं मन हवं आहे, भगवंताला अतिशय स्थिर असलेलं मन हवं आहे. आणि हे भगवंताचं भक्ताकडून असलेलं मागणं आहे. भक्ताला भगवंत पाहिजे आहे आणि भगवंताला भक्त पाहिजे आहे. आणि म्हणूनच भक्त आणि भगवंत यांची जोडी अतिशय श्रेष्ठ आहे. कारण का, तर भक्ताला भगवंताशिवाय काहीही सुचत नाही आणि भगवंताला सुद्धा भक्ताशिवाय काहीही सुचत नाही. आणि फक्त इथं डिफरन्सिएशन एवढं एकच आहे की तो भक्त कोण, तर तो भक्त म्हणजे जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. मग ते आम्हाला कळणार का नाही की आमचं मन तसं आहे का नाही, तर आम्हाला ते नक्की कळतं. ते कसं कळतं, महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात, स्वानंदाचा गाभा तया दिसे. मग आता बघा कशी मजा आहे की जर आम्ही आमचं मनावर जर प्रयत्न केला, मन चेंज करण्यासाठी प्रयत्न केला, मन शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केला, ते आमचं मन अंतर्मुख झालं, आमचं मन शुद्ध झालं. कसं करणार, तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आमचं मन शुद्ध होत असेल तर कालच्यापेक्षा आज माझा राग कमी होत असेल, कालच्यापेक्षा आज माझी रागाची इंटेन्सिटी कमी होत असेल, कालच्यापेक्षा आज माझं रागाचं जो टाइम स्पॅन आहे तो कमी असेल. पूर्वी मला राग आल्यानंतर 4-4 दिवस राग जात नव्हता, आज माझा राग एका झटक्यात निवळतो. लहान मुलासारखा मी लगेच हसायला लागतो. याचाच अर्थ असा झाला की मी चेंज होतोय, माझं मन चेंज होतोय, माझं मन हे गंगेप्रमाणे आता व्हायला लागलेलं आहे. कालच्यापेक्षा आज माझ्या मनामध्ये विषयांचं आकर्षण जर कमी झालं, कालच्यापेक्षा आज माझ्या मनामध्ये एक आसक्ती कमी झाली. म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टीमध्ये, जवळच्या गोष्टींमध्ये मी आणि माझा याच्यामध्ये असणारी जी अटॅचमेंट आहे ती माझी कमी झालेली आहे का नाही ते साधकाला स्वतःलाच कळतं. आणि म्हणून साधकाला कुणाकडेही जायचं कारण नाही, साधकाला कुणालाही विचारायचं कारण नाही की अरे मी शुद्ध झालोय का, माझं मन शुद्ध वाटतंय का, किंवा माझं उपासना बरोबर फळाला येते का, असं कुणालाही विचारायचं कारण नाही. स्वतःची परीक्षा घेतल्यानंतर आम्हाला कळेल की स्वानंदाचा गाभा तया दिसे. म्हणजे स्वानंद आहे का नाही, स्वानंद म्हणजे स्वतःचा आनंद, स्वानंद म्हणजे आत्म्याचा आनंद. म्हणजेच माझा मीच आनंदी होतो आहे का नाही, म्हणजेच माझा मी रागीट नसलो तरच मी स्वतः आनंदी होईल, माझ्या मनामध्ये जर लोभीपणा नसेल तरच मी स्वानंदी होईल, माझ्या मनामध्ये जर चंचलता कमी असेल तरच मी स्वानंदी, ते आनंद टिकेल, नाही तर आनंद टिकणारच नाही. आणि म्हणून माझा मीच शांत झालोय का, माझा मीच आनंदी झालोय का,
माझा मीच स्थिर झालोय का, हे त्या साधकाची अनुभूती आहे, त्या साधकाचं स्वतःच आलेला त्याला अनुभव आहे. आणि म्हणून जर आम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल की अरे देव मला माझ्या जवळ उभा आहे का, असं जर आम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल आम्हालाच, तर पुढचा लगेच प्रश्न आम्ही विचारावा की अरे मी आनंदी आहे का, मी शांत आहे का, का प्रसंगानुरूप प्रसंग आल्यानंतर मी माझी शांतता भंग पावते, प्रसंग आल्यानुरूप माझी आनंदी स्टेट ही आतून आनंदी स्टेट ही भंग पावते. असं जर असेल तर देव माझ्या जवळ कसा राहील. आणि म्हणून इथे शब्द वापरलेला आहे की ज्याचे देव, म्हणून आपल्याला लक्षात येईल की हे सगळं इंटरलिंक्ड आहे. की जर माझं मन हे शुद्ध असेल, अंतर्मुख असेल, वाहत असेल, तर गंगेप्रमाणे असेल, तर भगवंत माझ्या जवळ असेल. भगवंत माझ्या जवळ आहे का नाही मला कसं कळेल, तर मी स्वतः आनंदी आहे का नाही हे मला कळेल. आणि मी स्वतः आनंदी कसा आनंदी आहे, तर कुठलाही विषय नसताना मी कॉन्स्टंट आनंदी आहे. मी 24/7 365 डेज आनंदी आहे. ती स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये मी नेहमी राहतो, त्या भावामध्ये राहतो. तो भाव, ती श्रद्धा, ती स्टेट कधीही कमी होत नाही, ती कधीही मी विसरत नाही. प्रसंगानुरूप टॅक्टिकली मी जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे मी प्रसंगातून मार्ग काढतो, परंतु माझा आनंद कधीही कमी होत नाही. स्वानंदाचा गाभा तया दिसेल. आणि त्याच वेळेला, आणि ही टेस्टिंग कधी होईल, टेस्टिंग त्या साधकाचं, त्याच्या मनाचं टेस्टिंग ज्या ज्या वेळेला आमच्या आयुष्यामध्ये प्रसंग येतात. आणि म्हणूनच परमार्थामध्ये भगवंत किंवा पांडुरंग आमची परीक्षा कधी पाहतो, बाकीच्या वेळेला परीक्षा जर पाहिलं तर परीक्षेची वेळ ठरलेली असते, परीक्षेचा दिवस ठरलेला असतो, परीक्षेचा सिलेबस ठरलेला असतो. इथे पांडुरंग परीक्षा कशी पाहतो, तर इथे वेळ ठरलेली नाही, तारीख ठरलेली नाही, वेळ ठरलेली नाही, आम्हाला सिलेबसही सांगितलेला नाही. अचानक एक प्रसंग आमच्या समोर दत्त म्हणून उभा राहतो. आणि तो प्रसंग किती अवघड आहे, किती संकट आहे, किती मोठा आहे, त्या संकटामध्ये, त्या प्रॉब्लेम मध्ये, त्या दुःखामध्ये मी कसा वागतो, कसा मी तो प्रसंग घेतो, कशा पद्धतीने मी रिस्पॉन्ड करतो, याच्यावरून त्या साधकाची, त्या भक्ताची, त्या वारकऱ्याची क्वालिटी कळते. आणि त्या भक्ताची, त्या वारकऱ्याची, त्या साधकाची क्वालिटी ही वरून त्याने कुठले कपडे घातलेले आहेत त्याच्यावरून ठरत नाही, तर रिॲक्ट तो मनातून करतो, रिस्पॉन्स हा मनातून देतो. आणि म्हणून त्याचं मन कसं आहे ते इमिजिएटली त्याला कळतं, आणि त्याला नव्हे देवाला सुद्धा कळतं. आणि म्हणून देव पदोपदी साधकाची परीक्षा घेतो. म्हणून आपल्याला लक्षात आलं असेल तर कदाचित व्यवहार करताना, व्यवहारामध्ये पूर्वी असताना आमच्यामध्ये काही वेळेला संकट आली नसतील, परंतु ज्या वेळेला मी परमार्थामध्ये येतो त्यावेळेला काय कुणास ठाऊक आमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट, अनेक प्रश्न, अनेक दुःख यायला सुरुवात होते. आणि आम्हाला असं वाटतं की अरे मी या आता परमार्थामध्ये आलेलो आहे, मी आता या सगळ्या साधना करतो आहे, उपासना करतो आहे, तर माझं आयुष्य कसं सुरळीत जायला पाहिजे, काहीही येता कामा नये, अशी साधकाची अपेक्षा असते. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये असे एकापाठोपाठ एक असे प्रसंग यायला लागले, दत्त म्हणून उभे राहिले, त्याच्यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळले. त्या सर्व प्रसंगांमध्ये तो साधक वागतो कसा, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये साधकाला आधार कुणाचा आहे. साधक, आम्ही प्रत्येक वेळेला प्रसंग आला की आम्ही व्यक्तींचा आधार घ्यायला लागतो, आम्ही नातेवाईकांचा आधार घ्यायला लागतो. परंतु इथे महाराज म्हणतात
समर्थ सुद्धा त्याला म्हणतात की देव आमची परीक्षा घेतो. आणि परीक्षा घेतो म्हणजे काय, तर तो आमचं धैर्य पाहतो. आमचं धैर्य पाहतो, तो आमच्या जवळच आहे. सगळ्या संतांचा हा एकच अनुभव आहे की देव कुठे लांब नाही, तो अतिशय जवळ आहे. परंतु तो काय करतोय, स्वल्प धारिष्ठ आहे. तो आमच्या जवळच असून तो आमचं धारिष्ठ पाहतो. म्हणजेच परीक्षेचं उत्तर, या परीक्षेमध्ये हा किती मार्कांनी उत्तीर्ण झाला हे तो पाहतो. आणि म्हणून आम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतोय का नाही हे आता इथं कोण ठरवतं. आमच्या व्यावहारिक परीक्षेमध्ये आम्हाला रिझल्ट कळतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की अरे तुला आता 95% पडलेले आहेत, तुम्हाला आता 98% पडलेले आहेत आणि आता इथं तुम्हाला ऍडमिशन मिळती आहे किंवा ऍडमिशन मिळत नाही हे आम्हाला व्यवहारामध्ये सांगितलं जातं. इथं काय जातं, इथं परीक्षा घेतली जाते. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. की ज्या वेळेला प्रसंगामध्ये आम्हाला लक्षात येतं की अरे, की या प्रसंगातून बाहेर काढणारा दुसरा कुणीही नाही, तर या प्रसंगातून बाहेर काढणारा माझा भगवंतच आहे. आणि हे रिअलायझेशन, हे समजणं, हे जाणणं, हे या अधिकारी साधकाचं ट्रान्झिशन आहे. बघा, म्हणजे सामान्य अधिकारी, सामान्य साधक आणि अधिकारी साधक याच्यामध्ये ट्रान्झिशन काय आहे, तर त्या अधिकारी साधकाला ते खूण समजते, तो संकेत समजतो की अरे आता मला काय संकेत मिळालेला आहे, मला काय संकेत त्या भगवंतानी दिलेला आहे आणि मी तो संकेत कसा घ्यावा आणि मी कशा पद्धतीने या प्रसंगातून मार्ग काढावा. पण त्यासाठी आम्हाला थोडंसं आमचं मन हे शांत करायला लागतं. कारण संकेत जर एखादं शांतपणा असेल, विचार करा की दिवसा मी जर हायवेच्या शेजारी असेल आणि इतके मोठे ट्रक जात असतील, बसेस जात असतील, त्यावेळेला एखादा बारीक आवाज मला कधीही ऐकू येणार नाही. पण ज्या वेळेला मी शांत एका ठिकाणी बसलेलो असेल, शांत रूम असेल, त्यावेळेला टाचणीचा आवाज सुद्धा मला ऐकू येईल. तसंच इथे आहे की त्या भगवंताची खूण इतकी बारीक असते, इतकी छोटी असते, ती आम्हाला समजण्यासाठी, जाणण्यासाठी आम्हाला आमचं मन शांत ठेवणं आवश्यक आहे. आमचं मन हे अतिशय स्थिर ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच इथे महाराज म्हणतात की स्वानंदाचा गाभा तया दिसे. म्हणजे हे सगळं एकमेकांशी रिलेटेड कसं आहे, हे सगळं असेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली आनंद आमच्या स्थायीभाव होईल. तो आनंदामध्ये तो कंटिन्युअस असेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी त्याची अवस्था झालेली असेल. कारण का, की एक स्टेप बाय स्टेप जैसी गंगा वाहे त्याचे मन, म्हणजे त्याचं मन, त्यानं त्या मनासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. साधना ही फक्त मनासाठी केली जाते. साधना ही मोजण्यासाठी केली जात नाही. साधना ही दुसऱ्यासाठी केली जात नाही. साधना पाहून कुणीतरी मला चांगलं म्हणावं यासाठी साधना केली जात नाही. साधना ही साधनेसाठी केली जाते. साधना ही माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी, माझ्या मनासाठी केली जाते. आणि अशी साधना केल्यानंतर, गंगेसारखं माझं मन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली भगवंत माझ्या जवळ आहे हे त्या साधकाला कळायला लागतं, समजायला लागतं. त्याच्या मनामध्ये स्वानंदाचा एक अतिशय कल्लोळ उठतो. तो अतिशय शांत समाधानी दिसतो. त्याच्यामध्ये कुठलाही वाईट विचार येत नाही. त्याच्या मनामध्ये कधीही निगेटिव्ह विचार येणार नाही. त्याच्या मनामध्ये कधीही शंका निर्माण होणार नाही. त्याच्या मनामध्ये कधीही संशय निर्माण होणार नाही. त्याच्या मनामध्ये कधीही भीती निर्माण होणार नाही. त्याच्या मनामध्ये कधीही विकल्प निर्माण होणार नाही. कारण का, की त्याचं मन आणि भगवंत हे एक झालेले आहे. कारण तो फक्त भगवंतासाठी आहे, तो बाकी कुणासाठी नसल्यामुळे त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा. आणि म्हणूनच असा जो भक्त असतो तो अतिशय सामर्थ्यवान असतो. असा जो भक्त आहे तो फक्त काम करत जातो. तो स्वतःसाठी काम करत नाही, त्याचं काम स्वतः भगवंत करतो.
आणि म्हणून भक्त आणि भगवंत याचं रिलेशन तर अतिशय सूक्ष्म, अतिशय पवित्र आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती. त्याच माणसाला जे प्रिरिक्विजिट काय आहे की ज्याचं मन गंगे प्रमाण आहे, ज्याच्या मनामध्ये कुठलेही विकार नाहीत, म्हणजेच त्याच्या मनामध्ये फक्त स्वानंद आहे, त्याच्या मनामध्ये स्वानंद आहे, त्याच्या जवळच भगवंत आहे, त्यालाच फक्त भगवंत दिसतो. आणि त्याला भगवंत कसा दिसतो? तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. अंगुष्ठ म्हणजे अंगठा. म्हणजे आपल्या सबंध शरीरामध्ये जर आपण बघितलं तर शरीराची आपल्याला लांबी रुंदी जर घेतली तर 5 फूट 8 इंच, 6 फूट, 6.5 फूट अशा पद्धतीची आम्ही उंची मोजतो. त्या उंचीमध्ये त्या शरीराच्या अनुषंगानं आमचे पाय इतके फूट असतील, आमचे हात इतके फूट असतील. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आमचं मन किती आहे? या सबंध शरीराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फिजिकली ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आमचं डोकं आणि आमचं आत असणारा मेंदू आम्हाला सगळ्यांना दिसतो. पण मेंदू हे फक्त फिजिकल आहे. आपण पूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की मन हे सूक्ष्म आहे. आणि आमचं सूक्ष्म मन हे आमच्या स्थूल मनाशीच म्हणजेच आमच्या मेंदूशी इंटरॅक्ट करतं. आणि तो आमचा स्थूल मेंदू की जो दिसणारा मेंदू आहे तो आमचं सगळं शरीर चालवतो. म्हणजेच त्या मेंदूनं आमचे हात पाय हृदय जे काही असेल ते चालवलं जातं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हृदय बंद पडलं की माणसाचा मृत्यू झाला, पण तसं होत नाही. माणसाचं हृदय बंद पडण्यासाठी त्याच्या आत असलेलं जे मेंदूला सूचना देणार, स्थूल मेंदूला चालवणार, वायुप्रमाण असणार एक मन आहे. ते मन म्हणजे सूक्ष्म मन आहे. ते वाऱ्याप्रमाणे वायुप्रमाणे जसा वायू आम्हाला दिसत नाही तसंच ते मन माझ्या आतच आहे, परंतु ते मला दिसत नाही. आणि म्हणून भगवंत जर कुठं जर असेल तर त्या सूक्ष्म मनाच्या सूक्ष्म अंतःकरणाच्या अतिशय जवळ तो आहे. तो आहे. आणि म्हणून जर नॉर्मल फुटपट्टी प्रमाणे जर त्याचं जर अनालिसिस केलं तर इथे सांगतात की आम्हाला तो भगवंत दिसतो असं साधक म्हणतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तो कसा दिसतो? अंगुष्ठ प्रमाण. आणि दिसतो म्हणजे कसा दिसतो? जसं गुलाबाचं फूल दिसतं, जसं झाड दिसतं, जसं खुर्ची दिसते, जसा हत्ती दिसतो, जसा सूर्य दिसतो, जसा चंद्र दिसतो, असं ते दिसेल का? असं ते कधीही दिसणार नाही. कारण ते बाहेर नाही तर ते आतच आहे. आणि ते पाहण्यासाठी ते कोण पाहू शकतो? फक्त इथं म्हणतात की अनुभवी खूण जाणती है. आणि म्हणून इतरांनी त्याच्याकडे लक्ष घालू नये. कारण का की ते कितीही जरी सांगितलं, तुकाराम महाराजांनी इथे येऊन कितीही आम्हाला जरी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तरीही ते आम्हाला कळणार नाही. त्यासाठी आम्हाला तुकाराम महाराजच व्हायला पाहिजे. कितीही आम्हाला माऊलीन इथे आले आणि एक्सप्लेन करू सांगितलं तरी सुद्धा ते आम्हाला कळणार नाही. त्यासाठी आम्हाला माऊलीच होणं आवश्यक आहे. कितीही नामदेव महाराज इथे आले आणि आम्हाला सांगितलं तरी आम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी आम्हाला नामदेव महाराजच व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की माऊली असतील, नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ते एकच आहेत. हे एकच शरीरानी नाही, ते एकच स्थूलानी नाही, ते एकच नावानी नाहीत, तर ते मनानी एकच आहेत. त्या तिघांचंही मन एकच आहे. चोखा मेळा हा जरी शरीरानी वेगळा असला, जातीनी जरी वेगळा असला, तरीही तो त्याच्या मनानी हा एकच आहे. म्हणजे तुकाराम महाराज, चोखा मेळा, नामदेव महाराज आणि माऊली
कुठलेही संत असतील ते सगळे एकच आहेत. कशाप्रमाणे? मनाप्रमाणे. आणि त्यांचं मन कसं आहे? जैसे गंगा वाहे त्यांचे मन. त्याचं मन गंगेप्रमाणे आहे, त्याच्यामध्ये स्वानंद आहे, त्याच्यामध्ये कुठलेही विकार नाहीत, त्यामुळे भगवंत त्यांच्या जवळ आहे आणि हे त्यांना कळतं. आणि म्हणूनच अनुभवी कोण जाणती. आणि म्हणून इथं तुकाराम महाराज पण म्हणतात की येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. अरे परमार्थ किंवा भक्ती ही इतकी सोपी नाही. भक्ती ही सुरावरची पोळी आहे. त्यासाठी आम्हाला इतके प्रयत्न करायला लागतात. अहो खरं बघायला गेलं तर काहीच प्रयत्न करायला लागत नाहीत. फक्त आम्हाला पूर्णपणे शरणागती पत्करायला पाहिजे. पूर्णपणे त्या पांडुरंगाच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे. ही प्रोसेस नाही, ही फिजिकल प्रोसेस तर नक्कीच नाही. कारण फिजिकल प्रोसेस तर आता जर बघितलं तर एका सेकंदाला एक ह्या प्रमाणे भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणी डोके ठेवताना माणसं दिसतात. परंतु सगळ्यांनाच पांडुरंग दिसेल असं नाही, सगळ्यांनाच पांडुरंग जवळ असेल असं जाणवेल असं नाही. अनुभवी कोण जाणती. आणि त्यासाठी अनुभवच पाहिजे. अनुभवातनच आम्ही ते शिकलो पाहिजे. आणि हा अनुभव कोणाला? तर जाणती हे खूण स्वात्मानुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. म्हणून इथे इथं महाराज म्हणतात की कधीही साधकांनी, अरे प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे, प्रत्येक साधक वेगवेगळा आहे. त्यामुळे कधीही कुठल्याही माणसाने दुसऱ्या माणसाची बरोबरी करू नये. मॅनेजमेंट मध्ये सुद्धा म्हणलं जातं की एव्हरीबडी हॅज इट्स हिज ओन और हर ओन स्ट्रेंथ, हिज हर ओन विकनेसेस. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या स्ट्रेंथ्स आणि प्रत्येक माणसाचे विकनेसेस हे त्याच्या बरोबर आहेत. आणि म्हणून कधीही दोन माणसं सारखी नसतात. परंतु ज्या वेळेला तो साधक प्रगती करत जातो आणि स्ट्रेंथ आणि विकनेसेस यांचा सामना करत 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 स्ट्रेंथ वाढवत जातो, विकनेसेस कमी करत का जातो, कुठे पोचतो? तर एकाच ठिकाणी पोचतो की जिथं सगळ्यांची मनं एकच झालेली आहेत. म्हणजे काय? तर प्रत्येकाचं मन हे अतिशय शुद्ध आहे. प्रत्येकाचं मन हे अतिशय अंतर्मुख आहे. प्रत्येकाचं मन हे अतिशय स्थिर आहे. आणि म्हणून स्वात्मानुभव हे सांगण्याची, चर्चा करण्याची, डिस्कस करण्याची गोष्ट नाही. कारण स्वात्मानुभव हा कधीही सांगता येत नाही. स्वात्मानुभव सांगण्यासाठी मला तेच व्हायला पाहिजे, म्हणजेच एकरूप व्हायला पाहिजे. कुणाशी एकरूप व्हायला पाहिजे? तर त्या निर्गुण निराकार असलेल्या भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि त्या निर्गुण निराकार असलेल्या भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच माझ्या स्वतःच्या शरीराचा विसर पडणं, माझ्या स्वतःच्याच मनाचा विसर पडणं. ज्या वेळेला असं होईल त्याच वेळेला मी माझा अभिमान गळून पडेल आणि मी त्या भगवंताशी एकरूप होऊ शकेल. आणि जर मी एखाद्या माणसाशी एकरूप झालो तर मला माझं स्वतःच अस्तित्व असेल का? तर माझं स्वतःच अस्तित्व आता काहीच नाही. माझं स्वतःचं अस्तित्व नाही, माझं स्वतःचं नाम आणि रूप नाही, माझं स्वतःचं शरीर किंवा उपाधी नाही. आता मला काहीही नाही. आता मी फक्त आहे त्या भगवंतासाठी आहे, भगवंतासाठी जगतो. आणि म्हणूनच त्याला तो भगवंत दिसतो. कसा दिसतो? तर अतिशय अंगुष्ठ प्रमाण की त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये, अंतर्मुख झालेल्या अंतःकरणामध्ये त्याला तो अंगठ्याप्रमाणे दिसतो. ही फक्त पारिभाषिक शब्द आहे. त्याला तो समजतो, तो जाणतो, त्याला त्याचा अनुभव येतो की अरे आता मी त्या भगवंताशी, त्या पांडुरंगाशी एकरूप झालेला आहे. आणि म्हणून इथे सांगतात की जाणती हे खूण स्वात्मानुभवी. हे खूण जाणायची आहे प्रत्येकाला. म्हणून इथे परत एकदा की आम्हाला कधीही इथे डिस्करेज केलेलंच नाही. आम्हाला कधीही कुठल्याही संतांनी इथे निराशात्मक अशी भाषा केलेली नाही की ते फार अवघड आहे, मी संत आहे, मी कोणीतरी मोठा आहे आणि तुला ते जमणार नाही, असं कधीही कुणीही कुठलाही संत म्हणत नाही. पण प्रत्येक संत हे आम्हाला दाखवून देतात की ते करणं किंवा तिथं पोचणं इतकं सोपंही नाही.
येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. म्हणून इथं तुका महाराज पण इथे म्हणतात की तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. बघा, एखाद्याचा पहिला नंबर आला, सगळ्यांना वाटतं की अरे पहिला नंबर माझा सुद्धा यावा, पण तो पहिला नंबर येण्यासाठी त्या मुलानं किंवा त्या मुलीनं किती कष्ट घेतलेले आहेत ते कोणी पाहत नाही. 1 वर्ष अभ्यास केला असेल, 2 वर्ष अभ्यास केला असेल, 3 वर्ष अभ्यास केला असेल, किती कष्ट घेतले असतील, रात्रंदिवस अभ्यास केला असेल, झोपली नसेल, अशा पद्धतीने सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून त्या मुलीनं जर अभ्यास केला असेल आणि म्हणून तिचा जर पहिला नंबर आला असेल, तर आम्ही जर तिला म्हणलं की अरे मला सुद्धा तुझ्यासारखं व्हायचं आहे, पण माझ्याच्याने एवढा अभ्यास होत नाही रे, मला एवढं कष्ट करणं जमत नाही रे. आणि म्हणूनच इथे महाराज म्हणतात तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. जी पदवी त्यानं घेतलेली आहे, जो सन्मान त्यांना मिळालेला आहे, जो भगवंत त्याच्या जवळ आलेला आहे, भगवंताची खून त्याला पटलेली आहे, अंगुष्ठ प्रमाणानं तो भगवंताला ओळखत आहे, जवळ आहे, पाहतो आहे, त्याला अनुभव घेतो आहे, हे आम्हाला जरी पाहिजे असेल तरी सुद्धा ते आज शक्य नाही, उद्या नक्की मिळू शकेल. हाच आमच्यासाठी दिलेला सगळ्या संतांनी एक संदेश आहे. आणि म्हणूनच हे 12 अभंग कशासाठी सांगितलेले आहेत की 12 अभंग हे मी कोणीतरी मोठा होतो, मी सदैव वैकुंठाला गेलो आणि म्हणून मी तुम्हाला हे पाठवलेलं आहे आणि आता माझी पालखी काढा आणि माझी पालखी घेऊन तुम्ही पंढरपूरला जावा, उत्सव करा, वारी करा, याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं नाही. तर ज्या पद्धतीने, ज्या मार्गाने मी साधना केलेली आहे, ज्या पद्धतीने, ज्या मार्गाने मी गेलेलो आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही जर गेलात, समजून उमजून गेलात, काय करायचंय असं समजून तुम्ही केलं, तर तुम्ही आम्ही सगळेजण तिथपर्यंत जाऊ शकतो. हे प्रोत्साहन देण्यासाठी हे 12 अभंग आहे. प्रत्येक जर माणूस, प्री रिक्विजिट काय आहे, फक्त तो माणूस हवा. कुत्रा किंवा मांजर किंवा पशु किंवा पक्षी तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत, कारण त्यांना बुद्धी दिलेली नाही. त्या शरीराला, त्या उपाधीला बुद्धी दिलेली नाही. आम्हाला मनुष्याला जन्मामध्ये आम्हाला एक बुद्धी दिलेली आहे, प्रगल्भ बुद्धी दिलेली आहे की त्या बुद्धीचा उपयोग करून आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून इथे आम्हाला अतिशय एक छोटी वॉर्निंग देतात की आम्ही संतांची बरोबरी करू नये किंवा साधकांमध्ये कधीही दुसऱ्या साधकाची बरोबरी करू नये. मग काय करावं, तर संतांचा संदेश, संतांचा उपदेश घेण्याचा प्रयत्न करावा, आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या पद्धतीने स्वतःला चेंज करून घ्यावं. म्हणजे शरीरानं नव्हे तर मनाने चेंज करून घ्यावं. जर एखादा साधक जर अधिकारी असेल तर त्याच्या जवळ जावं आणि त्याला विचारावं की अरे तू हे कसं मिळवलंस, तू नक्की काय काय स्टेप्स केल्यास आणि कशामुळे तुझी ही अशी प्रगती झाली, कशामुळे तुझं मन हे गंगेप्रमाणे शुद्ध झालं, ते आम्हालाही सांगितलंस तर आम्हालाही त्या पद्धतीने साधना करता येईल. म्हणून इथे काय सांगतात की जर एखादा जर अधिकारी साधक असेल आणि तो लगेच आम्हाला कळतो, तो कधीही लपून राहत नाही, तो ज्या वेळेला त्याला जर आम्ही प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगामध्ये जर पाहिलं तर आम्हाला लक्षात येतं की हा माणूस वेगळा आहे. सगळ्यांना प्रसंग येतात, पण ह्या प्रत्येक प्रसंगामध्ये हा माणूस वागतो कसा, बोलतो कसा, विचार करतो कसा, त्याप्रमाणे कळेल की अरे भगवंत त्याच्या जवळ आहे का नाही. आणि म्हणून एवढं आम्हाला नक्की कळू शकतं. आणि म्हणून आम्ही काय करावं, तर त्याला फॉलो करावं, ब्लाइंडली नव्हे तर त्याला विचारून, त्याला कुठल्या कुठल्या स्टेप्स, कुठले प्रॉब्लेम्स त्याला आले आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रॉब्लेम्सवर मात केली हे विचारावं आणि आम्ही तिथपर्यंत जावं. आणि म्हणून ते सांगतात की जाणती हे गुण स्वात्वानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, की ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. लगेच सांगितलं पुढच्या अभंगामध्ये की इतरांना ती पदवी सहजासहजी, कारण काय आपल्याला पण माहिती आहे की गाढवाला जरी आम्ही घोड्याचं कातडं पांघरलं तर तो घोडा होत नाही. तसं इथे मन हे असल्यामुळे, अंतःकरण हे महत्वाचं असल्यामुळे वरून आम्ही किती कपडे घालतो, वरून आम्ही किती आव आणतो, कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने आम्ही दाखवतो की मी किती जवळ आहे त्या भगवंताच्या, मी किती मोठा श्रेष्ठ साधक आहे,
असं कधीही वरून झालं तरी कधीही ते बरोबर होत नाही. आणि म्हणून इथं महाराज आम्हाला वॉर्निंग देतात की ज्याची त्याला पदवी इतरांना साचे, म्हणून आम्ही बरोबरी करायला जाऊ शकत नाही. इतरांना ती गोष्ट शोभत नाही. संताला उमजे आत्मसुख, कारण इथे आत्मसुखाचा प्रसंग आहे. आत्मसुख ज्याला आहे त्यालाच ती पदवी मिळेल. आत्मसुख कुणाला मिळेल? की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला मिळेल. अंतःकरण शुद्ध असेल तरच त्याच्या जवळ असेल, देव जवळ असेल, तरच त्याला स्वानंदाचा गाभा दिसेल. आणि म्हणून इथे म्हणतात की आता कसं करू, कारण आम्हाला सगळ्यांना पाहिजे आत्मसुख. तर आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, या विण चावटी करू नका काही, संतसंग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल प्रारब्ध, संतसंगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णीय. आता बघा, आमच्या सगळ्यांसाठी किती स्पष्ट उपदेश केलेला आहे महाराजांनी. काय म्हणतात की जर आम्हाला आत्मसुख, आम्ही काय करतो, बरोबरी करायला जातो. कुणाची? अहो नवे इतरांची नव्हे, आम्ही सद्गुरूंची सुद्धा, आमच्या गुरूंची सुद्धा बरोबरी करायला जातो. ते जसं करतात तसं आम्ही करायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यातून होत नाही. इथं महाराज सांगतात स्पष्टपणे की जर आत्मसुख जर आम्हाला पाहिजे असेल तर घ्या उघडा ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी उघडली म्हणजे आत्मसुख मिळतं. आता ज्ञानदृष्टी कशी उघडायची पुढचा प्रश्न आहे. आत्मसुख तर आम्हाला सगळ्यांना पाहिजे आहे, आणि मग ते कुणाला मिळालेलं आहे? संतांना उमजे आत्मसुख. मग संत कोण? की ज्याला देव दिसलेला आहे. मग ते आता आम्हाला कसं करणार? इथे म्हणतात की जर ज्ञानदृष्टी उघडायची असेल तर संत संग केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. करू नका काही, संत संग धरा. आता बघा, सत्संग म्हणजे परत एकदा प्रश्न येतो की सत्संग म्हणजे काय? की आम्ही सत्संगात जातो म्हणजे आम्ही फिजिकली गुरूंच्या जवळ जातो असं आम्हाला वाटतं. पण फिजिकली गुरूंच्या जवळ गेलं म्हणजे तो सत्संग आहे. पण नुसत्या फिजिकली गुरूंच्या जवळ जाणं नव्हे, तर 24/7 365 डेज गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते करणं. या वेळ चावटी करू नका, याच्याशिवाय दुसरं कुठलंही तुम्ही काहीही करू नका. आमचा प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला हा जण सांगतो की अरे आता काय झालंय की मी आता हा जप करायला लागलेलो आहे. दुसरा म्हणतो की अरे आता मला जपाचा कंटाळा आलेला आहे. आता मी आता एका ठिकाणी गेलेलो होतो आणि त्यांनी आम्हाला ध्यानयोग शिकवलेला आहे आणि ध्यानयोग श्रेष्ठ असल्यामुळे मी आता ध्यानयोग करायला लागलेलो आहे. दुसरा म्हणतो की अरे ध्यानयोग करण्यापेक्षा डायरेक्टली ज्ञान, मी आता काय करतो, ज्ञानमार्गाने चाललेलो आहे आणि आता मी एका क्लासला जातो आणि त्या क्लासमध्ये ज्ञानमार्ग सांगितला जातो. ते ज्ञानमार्ग मी पाठ करतो, त्याच्यावर मला त्याच्यात लिहिलेली प्रश्नांची उत्तरं देतो. म्हणजे काय होतो, मी एकदम ज्ञानमार्गी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी इति असं मला समजून येईल. इथे महाराज म्हणतात की अरे जर ज्ञानदृष्टी उघडायची असेल तर याचा काही एक उपयोग नाही. करू नका काही, संत संग धरा. संत संग धरा म्हणजे काय? सत्संग करा. सत्संग करा म्हणजे काय? तर संतांनी जे सांगितलेला उपदेश आहे, संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे, संतांनी लिहून ठेवलेलं जे वाङ्मय असेल, म्हणजेच तुकाराम महाराजांची गाथा असेल किंवा आता तुकाराम महाराजांचे 12 अभंग असतील. 12 अभंग आम्ही म्हणतो दररोज, नित्य उपासनेत आम्ही करतो, चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण महाराजांनी या 12 अभंगामध्ये जसं सांगितलेलं आहे तसं आम्ही वागायचा प्रयत्न केला. त्या दृष्टिकोनातून आम्ही 2-4 पावलं पुढे गेलो तर आम्हाला लगेच त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच सत्संग आहे. म्हणून प्रत्येक संतांचं वाङ्मय, प्रत्येक संतांनी लिहून ठेवलेले शब्द हे तुमच्या आमच्या सारख्या लिहिलेल्या कविता नव्हे. तुमच्या आमच्यासारखं शब्दाला शब्द लावून काहीतरी लिहिलेलं आणि त्याच्यानंतर कविता संग्रह प्रसिद्ध करणारे ते वाङ्मय नव्हे. असं जर वाङ्मय असतं तर 400 वर्ष होऊन गेली अभंग गाथा महाराजांचा तसाच्या तसा राहिला नसता. त्यांच्याच वेळेला आले समर्थांचा दासबोध तसा राहिला नसता. एकनाथ महाराजांचा एकनाथ गाथा किंवा माऊलींचं ज्ञानेश्वरी तशी राहिली नसती. कारण ते नुसते शब्द नाही, ते अनुभवाचे बोल आहेत. आणि म्हणून ते काळाच्या
पल्याड आहेत. आणि म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की मी स्वतः त्या शब्दासारखा, शब्दातून मी बाहेर येईन, इतकं तर सामर्थ्य त्या शब्दात आहे. आणि म्हणून संतसंग करणं म्हणजे फिजिकल संतसंग नव्हे, हे सगळा मार्गच सूक्ष्म आहे. तर मग फिजिकली संतसंगाला काय अर्थ आहे? सत्संग करणं म्हणजे त्या याच्यातून, म्हणजे आता जे सगळं आम्हाला सांगतायत ते आम्ही आचरणात आणणं. जे शब्द आहेत हे शब्द तुकाराम महाराजांचे आहेत, आणि हे शब्द म्हणजे नुसते शब्द नाहीत, अनुभवाचे बोल आहेत, असे समजून जर मी त्याच्याकडे जर पाहिलो आणि त्याच्याप्रमाणे जर मी वागायला लागलो, प्रत्येक दिवशी 24/7 365 डेज, अहो तुकाराम महाराज आमचा हात धरायला येतील आणि आमचा हात धरून आम्हाला घेऊन जातील, एवढं ते सामर्थ्य या 12 अभंगामध्ये आहे. आणि शब्द माझे नाहीत, स्वतः महाराज सांगतायत की पूर्वीचा जो दोरा उगवेल. म्हणजे काय की अहो जर आम्ही या हात धरून सत्संगाप्रमाणे सत्संगामध्ये गेलो, जे संतांनी सांगितलेलं आहे ते आम्ही जर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, प्रत्येक आठवडे, प्रत्येक वर्ष अतिशय मनापासून जर आम्ही त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने, सद्गुरूंनी सांगितलंय त्या पद्धतीने साधना उपासना करत गेलो, तोच सत्संग आहे. आणि सत्संगानं काय होतं? सत्संगत्वे निसंगत्वम. सत्संगातून निसंगत्व कसं होणार? कारण जे संत सांगतात तेच आम्ही जर केलं तर आम्ही संतांसारखे होतो. आणि मग संत कसे आहेत? निसंगत्व. ते कशाशी मध्ये अडकलेले नाहीत, त्यांना कशाचीही आसक्ती नाही. म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की निसंग झाल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. म्हणून सत्संगत्व निसंगत्वम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. भगवंत 15व्या अध्यायात म्हणतात की काय होतं, जर मी जर संत संग धरला, मी जर संग धरला, सत्संग धरला, म्हणजेच संतांनी जे लिहून ठेवलेलं वाङ्मय आहे ते त्याचा मी अभ्यास केला, त्यांनी सांगितलं तसा अभ्यास केला, किंवा आम्हाला सद्गुरू लाभले असतील तर सद्गुरूंनी सांगेल तसं जर आम्ही त्यांच्या सानिध्यात राहून तर दररोज वागण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? तर एवढं एकच होईल की पूर्वीचा जो दोरा उगवेल. म्हणजे उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी. प्रारब्ध उगवेल असं महाराज म्हणतात. म्हणजे काय होईल? तर अहो जर आपण विचार केला तर या प्रारब्धाचा फळ, पहिलं फळ म्हणजे या शरीराचा जन्म आहे. आणि या प्रारब्ध कर्माचं शेवटचं फळ म्हणजे या शरीराचा मृत्यू आहे. आणि या जन्म आणि मृत्यूमध्ये, प्रारब्धामध्ये जे काही आमच्या लिहून ठेवलेलं आहे ते सर्व आम्ही इथे या शरीरामध्ये येऊन उपभोगतो. ते चांगले प्रसंग असतील, वाईट प्रसंग असतील, कुठलेही प्रसंग असतील, ते उपभोगण्यासाठी आम्हाला हे शरीर मिळालेलं आहे. प्रारब्धात पुष्यति वपुः. म्हणजे प्रारब्धामुळे आम्ही जगत राहतो, प्रारब्धामुळे आमचं शरीर जगत राहतं, प्रारब्धामुळे आमचं शरीर धष्टपुष्ट असतं. ते हळूहळू 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 गलित गात्र व्हायला लागतं. आणि म्हणून सत्संगाचा फायदा काय आहे की एका बाजूला ज्यावेळेला मी प्रारब्ध जगत असतो त्यावेळेला उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी. म्हणून अचानक आम्हाला एखाद्याच कुणाची तरी अशी गाठ पडते आणि तो माणूस आम्हाला एकदम आवडतो, त्या माणसावर आमची श्रद्धा बसते आणि आम्ही त्या माणसाला फॉलो करायला लागतो. आणि काय होतं कुणास ठाऊक माहिती नाही, आमचं सगळं जीवन, सगळं आयुष्य बदलून जातं. म्हणजेच काय होतं? पूर्वीचा जो दोरा उगवेल. पूर्वीचा दोरा म्हणजे काय? तर तो प्रारब्धामध्ये बघा. म्हणून शास्त्र किती सांगितलंय, गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला संचित कर्मातलं काही कर्म म्हणजेच प्रारब्ध कर्म घेऊन या शरीरामध्ये आलेलो आहे, आणि त्या प्रारब्धामध्ये जसे चांगले वाईट प्रसंग आम्ही भोगणार आहे, तसंच आम्ही जी काही मागच्या जन्मामध्ये साधना केली असेल आणि ती साधना आमची पूर्ण झालेली नाही म्हणूनच आम्ही हा जन्म घेतलेला आहे. ती साधना जर पूर्ण झाली असती तर आम्ही हा जन्मच घेतला नसता. ज्या अर्थी आम्ही हा जन्म घेतलेला आहे त्याचा अर्थ असा झाला की आमच्या मनामध्ये काहीतरी कामना आहेत, आमच्या मनामध्ये काहीतरी वासना आहेत, आमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहेत. त्या इच्छा एका बाजूला आम्ही भोगतोय, त्या कामना आमच्या एका बाजूला भोगतोय. आमच्या कामना असतील की आम्हाला घर मिळावं, चांगलं घर मिळावं, ठीक आहे, आम्हाला भगवंत घर सुद्धा चांगलं देतो.
आम्हाला एक इच्छा कामना असेल की आम्हाला चांगलं म्हणावं, आम्हाला सत्ता मिळावी, आम्हाला लोकांनी फार तुरे घालावेत, आम्हाला आम्हाला लोकांनी प्रसिद्धीला यावं, भगवंत आम्हाला तेही करून देतो. आणि हे करत असतानाच आम्हाला वाईट प्रसंगही देतो, कारण आम्हाला काही काही शिक्षा केल्या पाहिजेत, तेही तो आम्हाला देतो. याच जीवनामध्ये देतो, याच शरीरामध्ये आम्हाला यातना देतो, दुःख देतो. परंतु ज्या पद्धतीने आम्ही आयुष्य जगत असताना अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात, त्या सुखदुःखांच्या प्रसंगामध्ये जी काही आम्ही चांगली साधना केली असेल पूर्वीच्या जन्मामध्ये जी काही साधना जिथपर्यंत आलेली असेल ती ऑटोमॅटिकली सरफेसवर येते. कुठल्या सरफेसवर येते? माझ्याच मनाच्या सरफेसवर येते. मनाच्या सरफेसवर येते म्हणजे काय होतं? एकदम मला आठवतं, एकदम माझ्या मनामध्ये आहा मुवमेंट निर्माण होतो, युरेका मुवमेंट निर्माण होतो, आणि माझी मागच्या जन्मात असलेली साधना जी खंडित झालेली होती ती आता तिथून पुढे परत परत पुन्हा जोमानी व्हायला लागते. पूर्वीचा जो दोरा उगवेल. म्हणून आम्हाला असं वाटलं की अरे एकदम आमच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग आला आणि आम्ही एकदम देवाला लागलो. आमच्या आयुष्यामध्ये एकदम असा भयानक प्रसंग आला आणि आम्ही आता एकदम परमार्थ करायला लागलो, अध्यात्माला लागलो, देवदेव करायला लागलो. असं कधीही होत नाही. आमच्या आयुष्यामध्ये प्रसंग असे वरून टपकिनी पडत नाहीत. आमच्या आयुष्यामध्ये प्रसंग बाहेरून येत नाहीत. आमच्या आयुष्यामध्ये प्रसंग हे भगवंतानी प्रारब्ध कर्मानुसार म्हणजेच आमच्याच प्रारब्धाचं फळ म्हणून आम्हाला दिलेले असतात. आणि म्हणून भगवंताने सुद्धा म्हणलेलं आहे, अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला होता की अरे गीतेमध्ये अर्जुन म्हणतो की अरे भगवंता, हे तू इतकं अवघड सांगतोयस आम्हाला, आणि मला तर आता कळलेलं आहे की एका जन्मामध्ये माझी सगळी साधना फळायला येईल असं नाही, आणि जर साधना करता करता जर माझं शरीर पडलं तर मला कुठली गती मिळेल? कारण माझी साधना जर या जन्मामध्ये जर फळाला आली नाही तर मग उपयोग काय? भगवंत सांगतात की घाबरू नकोस, बाकीच्या सर्व गोष्टी तुला नवीन शरीर मिळाल्यानंतर पहिल्यापासून करायला लागतात. म्हणजे जर तुला नवीन शरीर मिळालं तर तुला पहिल्यापासून बाल्यावस्था प्राप्त होते. तुला बाल्यावस्थेमध्ये तुला यू आर इंडिपेंडेंट नसून तू डिपेंडेंट असतो. मला तुझी आई तुला अन्न भरवते, तुला दूध देते, तुला निवारा देते, तुला वस्त्र देते, तुला अ ब कड म्हणजे एबीसीडी शिकवते सध्याच्या भाषेत. या सगळ्या गोष्टी आम्हाला पहिल्यापासून करायला लागतात. अशा पद्धतीने आम्ही जीवन जगत जातो. परंतु जीवन जगत असताना जे काही प्रारब्ध असतील ते भोगत जातो. परंतु अशा काही घटना घडतात की त्या घटनेमुळे आम्ही पूर्णपणे चेंज होतो. तो चेंज म्हणजेच पूर्वीचा दोरा उगवेल. आणि मग ते कसा चेंज होतो? तर त्या कशा गोष्टी घडतील आम्हाला माहिती नाही. कोणतरी आमच्या आयुष्यामध्ये येतं, कोणतरी भयानक प्रसंग येतो, कुठल्या तरी चांगल्या सद्गुरूंची किंवा गुरूंची गाठ पडते, ती पुढची गोष्ट झाली. आधी चांगल्या माणसांची गाठ पडते, चांगल्या माणसांच्या गाठ पडल्यामुळे आम्ही अजून चेंज होतो, आम्ही अजून चांगले वागायला लागतो, अजून साधना करायला लागतो, सामूहिक साधना करायला लागतो. हळूहळू आमचं मन शुद्ध होतं, आणि मन शुद्ध झाल्यानंतर हळूहळू आम्ही अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्यानंतर काय होतं? आमचं मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. काय होतं? तेच पूर्वीचा दोरा उगवेल. अहो, त्यामुळे तो पूर्वीचा दोरा उगवला. कशामुळे उगवेल? मग त्याला हे काय ट्रिगर काय? संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? तर आम्हाला जे चांगली माणसं आहेत, जे या मार्गामध्ये आहेत, ज्यांना या मार्गामध्ये अनुभव आहे, ज्यांना या मार्गामध्ये थोडंफार कळलेलं आहे, ज्यांनी साधना केलेली आहे, जे नुसतं बोलत नाहीत, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून आम्हाला ते विचारलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, आणि आम्ही साधना केली पाहिजे. आणि मग अशी साधना करत करत काय होईल? तर आम्हाला एके दिवशी अजून आमचं मन शुद्ध होईल, अजून आमचं मन स्थिर होईल, अजून आम्ही अंतर्मुख होऊ, अजून आमचं विषयांचं आसक्ती कमी होईल, अजून आम्ही निसंग होऊ. आणि मग त्यावेळेला काय होईल? तर प्रत्यक्ष भगवंत आमच्या आयुष्यामध्ये येईल. आणि तो कसा येईल? तर तो सद्गुरूंच्या शरीरातून येईल. आणि त्यावेळेला आम्हाला सद्गुरू भेटतील, आणि ते आम्हाला उपदेश करतील, ते आम्हाला साधना देतील. अजून जोमाने आमची प्रगती पुढे 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 चालू राहील. अजून आम्ही उपासना करू, अजून आम्ही साधना करू, अजून आम्ही नामस्मरण करू, मंत्रोच्चार करू. आणि असं करत 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 करत
त्या जन्म जर आमचा शेवटचा जन्म असेल, प्रारब्धानुसार, संचितानुसार, पुरुषार्थानुसार, तर काय होईल, तर आम्हाला सुद्धा त्या भगवंताची दर्शन होईल, ती पदवी आम्हाला सुद्धा मिळेल, ते स्वात्वानुभव आम्हाला मिळेल, तो स्वानंदाचा गाभा आम्हाला मिळेल, तो अनुभवाची खूण सुद्धा आम्हाला पाहता येईल. असं मी जर म्हणत असेल, असं जर आपल्याला वाटत असेल, किंवा असं महाराज जर म्हणत असतील असं आपल्याला वाटत असेल, तर इथं महाराज स्वतः सांगतात की मी म्हणत नाही हो, उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. स्वतः महाराज सांगतात की अहो, हे इतकं शास्त्र, इतकं पुराण आहे, म्हणजे पुराण म्हणजे इतकं प्राचीन आहे. पुराण म्हणजे प्राचीन, प्राचीन म्हणजे अनेक वर्षांच्या पूर्वीपासून हे सांगत आलेलं आहे. अनेक वर्षांच्या पासून ही पद्धत, ही प्रत्येक साधकाने ही एकच पद्धत स्वीकारली आहे. तुम्ही कितीही संतांच्या हे पहा, चरित्र पहा, त्यांचं प्रत्यक्ष फिजिकली आयुष्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तो कुठल्या जन्मामध्ये आलेला आहे, तो कुठल्या जातीमध्ये जन्माला आला आहे, कुठलं शरीर घेऊन आलेला आहे, तो कुठे आहे, कशा पद्धतीने वागतो आहे, हे ते सगळं जरी वेगवेगळं जरी दिसलं तरी प्रत्येकाचं मन हे एकच आहे, आणि ते मन म्हणजे शुद्ध मन आहे. आणि हे म्हणून कोणीही, म्हणून असं म्हणलं जातं की 10,000 वर्षापूर्वी सुद्धा कुणीही जरी सांगितलं, कुणीही जरी सद्गुरू असेल आणि त्यांनी कुठलाही जरी मार्ग सांगितला असेल, तरी तो मार्ग हाच असेल. कुठलाही पंथ असेल आणि त्यांनी कुठल्याही पंथामध्ये काहीही सांगितलं असेल, तरी सुद्धा तो हाच मार्ग असेल. शेवटी डेस्टिनेशन हे एकच असेल. कुठलेही ग्रंथ असतील, अध्यात्म ग्रंथ असतील, आणि त्याच्यामध्ये काहीही लिहिलं असेल, तरी तो हाच मार्ग आहे, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. कारण हा एकच कारण डेस्टिनेशन एकच आहे. आम्ही फक्त पद्धती वेगवेगळ्या आहेत, कॉन्टेक्स्ट वेगवेगळा आहे, काळ वेगवेगळा आहे, कोण कशा पद्धतीने करेल, काय पद्धतीने करेल हे वेगवेगळं असेल. आणि म्हणूनच वेगवेगळ्या साधना आहेत, वेगवेगळ्या उपासना आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे समुदाय आहेत, वेगवेगळे पद्धतीने सांगितलेले आहे, वेगवेगळे सद्गुरू आहेत. हे जरी असेल तरी रिझल्ट एकच आहे. काय आहे, तर संत संग केल्यानंतर आमचा जो पूर्वीचा जो दोरा आहे, म्हणजेच मेमरी, आमची जी आमच्या चित्तामध्ये असलेली, म्हणजे चित्त म्हणजे मेमरी, आमच्याच चित्तामध्ये असलेलं आमची पूर्वीची जी साधना केलेली होती आणि कुठपर्यंत आम्ही जे पोचलेलो होतो, तिथून साधना पुढे 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 जात राहते. आणि म्हणून साधकांनी अतिशय काळजीपूर्वक आपला कॉन्फिडन्स टिकून ठेवला पाहिजे, आपला आत्मविश्वास ठेवला पाहिजे. कारण काय की आमच्या आजूबाजूला जर आम्ही जर बघितलं तर अरे तो साधक फारच पुढे गेलेला दिसतोय आणि मी त्याची बरोबरी करायला लागतो, मी त्याच्याप्रमाणे वागायला लागतो, तर मला जमत नाही. आणि मी म्हणायला लागतो की अरे माझं पण तसंच व्हायला पाहिजे, पण त्याच्यात ते तसं होऊ शकत नाही. म्हणून कसं करायला पाहिजे, तर त्या साधकांकडे जाणून घेतलं पाहिजे, त्याच्या शेजारी बसून समजलं पाहिजे की त्यानं काय केलेलं आहे. सत्संग करा. सत्संग केल्यानंतर फायदा काय होईल, मी मधल्या कुठल्याही पायरीवर असेल, ऑटोमॅटिकली तिथून मी त्याच्या वरच्या पायरीवर जाईल. उद्धरेत आत्मना आत्मानम, आम्हीच आमचा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून आम्ही कुठल्याही पायरीवर असू, तिथून आम्हाला वरती जायचं असेल तर आम्हाला सत्संग करण्याशिवाय पर्याय नाही. देयर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आणि जोपर्यंत, आणि म्हणून सद्गुरू सुद्धा काय करतात, सद्गुरू काहीही करू शकत नाही. जर म्हणून मोठा सद्गुरू असेल आणि शिष्य लहान असेल तर सद्गुरू सुद्धा काही करू शकत नाही. आणि मोठा शिष्य असेल आणि सद्गुरू लहान असेल तरी सुद्धा काहीही घडत नाही. म्हणून मोठाही शिष्य पाहिजे आणि मोठाही सद्गुरू पाहिजे. म्हणजे सद्गुरू सुद्धा तितक्याच ताकदीचा पाहिजे आणि शिष्य सुद्धा तितक्याच ताकदीचा पाहिजे. म्हणजे त्या शिष्याच्या आत असलेला पूर्वीचा दोरा उगवेल. म्हणजे तो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणापासून तो त्याची साधना पुढे पुढे चालू ठेवू शकेल. म्हणून अध्यात्म एकच शास्त्र असं आहे की जे शास्त्र तुमच्या बरोबर येतं. जे संस्कार, अध्यात्माचे संस्कार किंवा ज्या बुद्धीवर झालेले हे जे संस्कार आहेत, की आता जे आम्ही आत्माराम पाहतो, दासबोध ऐकतो, मनाचे श्लोक वाचतो, त्याप्रमाणे आचरण करायला लागतो, साधना करतो, आता आपण 12 अभंग करतो आहोत, पूर्वी आपण ज्ञानेश्वरी केली, त्याचा फायदा काय आहे, आमच्याच बुद्धीवर होणारे जे संस्कार आहेत ते संस्कार कधीही पुसले जाणार नाही. जरी आमचा या जन्मामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही
तरी पुढच्या जन्मामध्ये हे संस्कार आमच्या बरोबरच येणार असल्यामुळे, आणि त्याला प्रमाण काय, तर त्याला प्रमाण प्रत्यक्ष पुराणी वर्णियले, म्हणजे प्रत्येक पुराणांच्या मधून, प्रत्येक धार्मिक ग्रंथांमधून किंवा प्रत्येक शास्त्रीय ग्रंथांमधून, मग त्याच्यामध्ये वेद असतील, त्याच्यामध्ये उपनिषद असतील, त्याच्यामध्ये महाभारत असेल, त्याच्यामध्ये रामायण असेल, त्याच्यामध्ये 18 पुराण असतील, त्याच्यामध्ये गीता असेल, त्याच्यामध्ये दासबोध असेल, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, मनाचे श्लोक असेल, आत्माराम असेल, चांगदेव 65 असेल, तुकारामांची गाथा असेल, एकनाथ महाराजांची गाथा असेल, किंवा वेगवेगळ्या संतांचे वेगवेगळे अभंग असतील, कुणीही वेगवेगळ्या पद्धतीने लिहून ठेवलं असेल, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टनी वेगवेगळ्या काळामध्ये लिहून ठेवलं असेल, परंतु ते एकच सांगितलेलं आहे, उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णियले. आणि म्हणून अतिशय महत्वाचं आहे की जो आम्ही मार्ग धरलेला आहे, तो मार्ग जर आम्ही सोडला नाही तर ऑटोमॅटिकली आम्ही त्या मार्गामध्ये जातो. आणि म्हणून इथे म्हणतात की वर्णियले एक गुण नाम घोष जातील रे दोष तुका म्हणे. म्हणून आम्हाला साधकासाठी एकच सांगितलेलं आहे, काय करा की अरे नामघोष करा, नामस्मरण करा, संतसंग करा. संतसंग धरल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना, कारण त्यांना माहिती आहे बघा, संतसंग जे सांगतात ते आम्हाला आमच्या स्वभावानुसार सांगतात. म्हणजे काय हो, कारण आमचा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. म्हणजे जर आमचा एखाद्याचा स्वभाव ऍक्शन ओरिएंटेड असेल, म्हणजे काय, आम्हाला सारखं काहीतरी कर्म करावं असं वाटतं, कर्म केल्याशिवाय आम्ही थांबू शकत नाही. किंवा काही काही जणांचा स्वभाव हा शांत स्वभाव असतो, काही काही जणांचा स्वभाव हा श्रद्धावान असतो, तो अतिशय भावुक माणूस असतो, अतिशय सेन्सिटिव्ह असतो. तर एखादा माणूस, एखाद्याचा स्वभाव अतिशय रॅशनल, अतिशय लॉजिकल, अतिशय सायंटिफिक असतो. म्हणजे आमच्या जर प्रत्येकाचे असे जर वेगवेगळे जर स्वभाव असतील तर त्या स्वभावानुरूप आम्ही मार्ग स्वीकारला पाहिजे. जर मी ऍक्शन ओरिएंटेड जर माझा स्वभाव असेल तर मी कर्मयोग स्वीकारला पाहिजे. जर मी ऍक्शन ओरिएंटेड माणूस असेल आणि मी जर नामस्मरण किंवा भक्तीचा मार्ग केला तर एखाद्या वेळेस मी लवकर पोहोचू शकणार नाही. जर मी माझं मन किंवा माझा स्वभाव सायंटिफिक असेल, लॉजिकल असेल, रॅशनल असेल, युक्तीनं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, अशा माणसाला ज्ञानमार्ग सोयीचा आहे. आणि तो मार्ग त्यानं करावा हे कुणामुळे सांगणार, मला कळत नाही, मला समजत नाही, तर माझा सद्गुरू किंवा सत्संगामुळे मला ते कळतं. म्हणून अर्जुनाला ज्ञानमार्ग हवा होता, अर्जुनाला कर्ममार्ग नको होता. अर्जुनाला भीती वाटत होती की अरे तू मला कर्म करायला सांगतोयस, हे युद्ध करायला सांगतोयस, आणि युद्ध मला फार भयानक आहे, कारण या युद्धामध्ये मी माझ्या आजोबांबरोबर लढणार आहे, आणि ते प्रत्यक्षात जर त्यांचं शरीर पडलं तर माझ्या शरीराला यातना होणार आहेत, माझ्या मनाला यातना होणार आहेत, आणि त्या यातना मी सहन करू शकणार नाही. तेच माझ्या सद्गुरूंना, माझ्या गुरूंना मी मारणार आहे, आणि मी कसं मारू शकतो, मारूच शकत नाही. आणि म्हणून तो कर्मयोग टाळू शकत होता, टाळू पाहत होता. पण सत्संगामुळे, भगवंत जवळ असल्यामुळे भगवंताने त्याला सांगितलं की तुला दुसरा उपाय नाही, तुला कर्म केलंच पाहिजे. कारण का, की तू क्षत्रिय आहेस. तुझ्या स्वभावानुसार, तुझ्या मनानुसार तुझं जर एकंदरीत रूप जर बघितलं, तुझ्या स्वभावाचं जर अनालिसिस केलं, तर तुला कर्ममार्गच योग्य आहे. कर्ममार्ग करूनच तू शेवटपर्यंत जाऊ शकशील. तर तू कर्ममार्ग करावास, म्हणजेच तू युद्ध करावंस. पण युद्ध करताना तू कसं करावंस, निष्काम कर्मयोगानं करावं. हे त्याला कशानं सांगितलं, उगवेल प्रारब्ध संत संगे करून प्रत्यक्ष पुराणी वर्णियले. आणि वर्णियले एक गुण नामघोष जातील रे दोष तुका म्हणे. म्हणून हे सगळ्याचं हे काय आहे की आमचे दोष गेले पाहिजेत आमच्या. आणि आम्ही काय करतो, बऱ्याच वेळेला आमचे दोष झाकण्याचा प्रयत्न करतो. आमचे दोष झाकण्याचा ज्यावेळेला आम्ही प्रयत्न करतो, त्यावेळेला आम्हाला भीती वाटते की आम्हाला कोणतरी काहीतरी काय म्हणेल, किंवा आमचे गुरु आम्हाला काय म्हणतील की अरे असं कसं. पण ऍक्च्युली इथं सांगितलेलं आहे की जो माणूस ओपन आहे, ट्रान्सपरंट आहे, आपले स्वतःचं निरीक्षण स्वतः करतो, ह्याला नेकेड ट्रुथ असं म्हटलेलं आहे. की ज्या वेळेला आम्ही स्वतःचे दोष पाहतो, मनातले दोष स्वतः डायरेक्टली आणि ऍक्सेप्ट करतो, त्याला ऑटोमॅटिकली आम्हाला ते दोष मदत करतात. म्हणजे काय होतं, तर आम्ही अजून पुढे सरकतो, ते दोष ऑटोमॅटिकली कमी होतात. जेवढा आम्ही ते दोषांना पांघरून घालायचा प्रयत्न करतो,
त्या दोषांना लपवण्याचा प्रयत्न करतो तेवढे दोष आमचे दोष वाढत जातात. आणि म्हणून इथे महाराज आम्हाला सांगतात की जर आम्हाला खरोखर आमचा उद्धार करायचा असेल, खरोखर जर आम्हाला आमची प्रगती करून घ्यायची असेल, तर एकच केलं पाहिजे की अरे तू सत्संग कर, त्याच्यातून सत्संगातून तुला जो काही उपदेश मिळेल, जी काही साधना मिळेल ती तू मनापासून कर. आणि ती मनापासून साधना केल्यानंतर एकच होईल. काय होईल? तर तुझे सगळे दोष जातील. आणि सगळे दोष झाल्यानंतर पुढे काय होईल त्यात आपण पुढच्या रविवारी पाहू. आपण आज 2 अभंग कंप्लीट केलेले आहेत. आपण पुढच्या रविवारी पुढचा अभंग पाहू. आज इथेच थांबूया. हरिओम तत्सत. अभंग म्हणता का सुमेधाताई? सुमेधाताई म्यूट आहे, म्यूट. हा, आता अनम्यूट झाली. अभंग म्हणते. हा चालेल. हो 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 विठू माऊली माझी पंढरीचा राजा, नाम तुझ घेता हरपतो साजा. विठू माऊली माझी पंढरीचा राजा, चंद्रभागेच्या काठी उभी तुझी माया, विटेवर उभा तू भक्तांची छाया. डोळ्यात तुझ्या आहे प्रेमाचा सागर, हाक मारिताच तू धावून येणार हर. विठू माऊली माझी पंढरीचा राजा, नाम तुझ घेता हरपतो साजा. वारीच्या वाटेवरती पाय माझे चाले, तुझ्या नाम स्मरणे हरती दुःख सारे. तुकाराम म्हणती नामातच आहे गोडवा, विठ्ठल विठ्ठल म्हणता मिळे आनंद नवा. विठू माऊली माझी पंढरीचा राजा, काळजाच्या ठाई असे वास तुझाच, आधार तू माझ्या जगण्याचा असाच. कृपेचा वर्षाव कर तू सदा माझ्यावर, विठ्ठल पांडुरंगा ठेव मजला चरणावर. विठू माऊली माझी पंढरीचा राजा, नाम तुझे घेता हरपतो साजा. विठू माऊली तू पंढरीचा राजा, नाम तुझे घेता हरपतो साजा. विठू माऊली माझी पंढरीचा राजा. छान, अतिशय सुरेख. मी नेहमीप्रमाणे लाईन्स ओपन केलेले आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन केलेले आहेत. तर कोणाला काही शंका असतील, कोणाला काही कॉमेंट्स असेल, कोणाला काही अभंग म्हणायचं असेल एका आषाढी एकादशी निमित्त, तरी आपण ते करू शकतो. नमस्कार दादा. नमस्कार. प्रवास चालले त्यामुळे सारखं चुकतंय, फार हुरहुर वाटतेय मनाला प्रत्यक्ष. पण तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला ना, हो त्यामुळे ना, मागच्या एकादशीला जाऊन आलो आम्ही आणि इतकं सुंदर दर्शन झालं. अजून डोळ्यासमोर मूर्ती आहेत. कारण ह्या एकादशीला फार गर्दी असणार ना. या एकादशीला अनेक वारकऱ्यांचा अशी अवस्था होते की तिथं आज सुद्धा जाता येत नाही. आणि अनेक वारकरी शिखर दर्शन करतात आणि बाहेर येतात. म्हणजे त्यांची अशी श्रद्धा आहे, भाव आहे की आमच्यासाठी पांडुरंग शिखरावर येतो आणि आम्हाला आज सुद्धा जायचं काही कारण नाहीये. बरोबर. म्हणजे
20 दिवस अशा ह्याच्यातून तो चाललेला आहे आणि तो तिथं शिखर दर्शन घेऊन परत येतो. म्हणजे त्याचा भाव किती श्रेष्ठ आहे बघा. हो ना, तेच ना. नाही, म्हणून म्हंटल आपण आदल्या एकादशीला जावं म्हणून मग आणि योग चांगला म्हणजे त्यांनीच दर्शन त्यांनी वाट पाहिल्यासारखं झालं आम्हाला अगदी. कारण अधिकापासून जायचं ठरलं होतं आमचं, पण इतकी लोक आहेत तितकी लोक आहेत त्या गर्दीत म्हटलं नाही जमणार म्हणून मग आम्ही हे, कारण आता सगळे भक्त बहुतेक वारीत असतात जास्तीत जास्त, त्यामुळे छान झालं योग. आजचं फारच सुंदर झालं की मन कसं वाहत ठेवायचं हे फार छान सांगितलं तुम्ही, की ते असं म्हणजे साठवून ठेवलं की त्याला जशी दुर्गंधी येते तसं आपलं मन आहे, तर ते सतत आपण खळखळत आणि किती अडथळे आले तरी गंगेप्रमाणे आपण वाहत पुढे जायला पाहिजे. हे फार छान झालंय सांगितलं तुम्ही. आणि अडथळ्यावर मात ही केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काही. आणि मला तर वाटतं की मुद्दाम गुरु किंवा देव आपल्याला अडथळे आणून देतात, की हा भक्त किती सहनशील आहे किंवा हा किती योग्यतेचा आहे हे बघण्यासाठी सुद्धा. सगळ्या संतांना किती संकट आलीत, आपलं आयुष्य किती म्हणजे सुखानं आपण जगतोय तरी आपल्याला आपली संकट मोठी वाटतात. ज्ञानोबांना वगैरे तर अगदी वाळीत टाकलं होतं लोकांनी, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. म्हणजे पण त्याच्यातनं ते कसे तावून सुलाखून निघाले, सोनं जसं तापल्यावर होतं तसं त्यांनी सगळ्यांना सांगितलंच आहे की तुमचं मन दूषित असतंय, संकट कधीही तुम्हाला गढूळ करत नाही. हे वाक्य मला अगदी फार छान वाटलं तुम्ही सांगितलं, की संकट कधीच तुम्हाला गढूळ करत नाहीत, तर तुमचे विकार तुम्हाला कलुषित आणि गढूळ करतात. आणि तुमचा जसा विचार तसं तुमचं आयुष्य पुढे जाते. आणि त्यामुळे प्रत्येक साधकांनी सदोदित सदा सर्वदा विचार केला पाहिजे. हे फार छान आहे. आणि दुसऱ्याची बरोबरी करू नये, कारण प्रत्येकाचे आयुष्यातले प्रसंग वेगळे, मन वेगळी असतात. हे पण छान. आणि पूर्वजन्माचेही संस्कार असतात प्रत्येकाचे वेगळे वेगळे. त्यामुळे आपलं मन प्रवाहित आहे का हे रोज रात्री आपण झोपताना चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं. की दिवसभरात ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यात आपण आपलीच परीक्षा रोज घेतली पाहिजे. तुम्ही परीक्षेचं पण उदाहरण फार सुंदर सांगितलं, की तिथं काही अभ्यासक्रम नसतो, काही नसतो, पण हे परीक्षा आपण कशी द्यावी हे पण त्यांनी फार छान सांगितलं. आणि सारखा मनाचा अनालिसिस केला पाहिजे. मला ह्याच्यामध्ये एक गाणं आठवलं, की शांताराम आठवल्यांचं गाणं आहे, मास्टर परशुराम यांनी गायलंय, की त्याच्यामध्ये म्हणजे मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू भीती कशाची परवा भी कुणाची. म्हणजे ह्याच्यात सुद्धा त्यांनी इतकं छान सांगितलंय, म्हणजे मला एकदम आठवलं ते गाणं, म्हणून मी आता हे केलं. ग्रुपवर पाठवते पाहिजे तर नंतर. फार म्हणजे असं आजच्या ह्याला योग्य वाटलं मला ते. आणि फारच छान आहे. आणि नुसतं त्यांनी म्हणजे नुसतं बोललं नाही, आधी केले आणि मग सांगितलंय. त्यांनी स्वर्ग लोकाहून हे पाठवलेले आहेत. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जाण्याचा मार्ग किती सुंदर रीतीने सांगितलेला आहे, की करू नका काही संत संग धरा, खलास, एवढाच त्यांनी मार्ग सांगितलेला आहे. आणि नुसता धरा नाही तर त्यांचं अनुकरणही करा, हेही पुढे सांगितलेलं आहे. आणि माझी काकू म्हणजे संस्कृत MA PhD केलं होतं तिनं, ती फर्स्ट आली होती त्याच्यामध्ये. तर तिनं पुराणाविषयी व्याख्या केली होती, पुरा अपि नवम. ते मला आता जाणवलं, की तुम्ही सांगितलं ना की 10,000 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते सुद्धा अजून म्हणजे आपण ते आपल्या आयुष्यात वापरतोय. म्हणजे ते पुराण किंवा पुरा जुनं असलं तरी ते नवीन असल्यासारखं आहे, ते कधीच जुनं होणार नाही, असं एक मला ह्याच्यामध्ये जाणवलं आत्ताच्या बोलण्यामध्ये आपल्या. आणि अध्यात्माविषयी तर फारच सुंदर, की अध्यात्म हेच तुमच्या बरोबर जातं. संस्कार कधी म्हणजे कुठं वाया जात नाहीत. किंवा तुमचा खरोखरच उद्धार आणि प्रगती करायची असेल तर असा सत्संग धरला पाहिजे. आणि तुमच्यामुळे आमचा प्रत्येक रविवारी सत्संग होतोय आणि प्रत्येक दिवस आमचा ह्याचं रवंथ करण्यात जातोय. ही फारच म्हणजे परमेश्वरानं आम्हाला म्हणजे म्हणतात ना की स्वर्गाला जाण्याचे एक एक मार्ग दाखवत आहेत देव आम्हाला. आमचं काहीतरी पूर्वसंचित असणार आहे, ह्याच्याशिवाय हे शक्य नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. जय गुरुदेव, जय श्रीराम. फारच सुंदर.
अजून कोणाला काही शंका किंवा कॉमेंट्स? नमस्कार विवेक दादा. हा, नमस्कार. खूप छान अर्थ उलगडून सांगताय तुम्ही. मला ह्याचा अर्थ जास्त आवडला. धागा पूर्वजन्मीचा पुढे तुम्ही कसा हे करता. तुम्हाला आता ओळ नीट सांगता येत नाहीये, पण तो दोरा म्हणजे पूर्वजन्मीचं पूर्वसंचित म्हणजे आधीच्या जन्मीचं, आणि ते तुम्ही पुढे नेताय. हे छान. मला एकदम वाटलं होतं की काय याचा अर्थ असेल, पण ओके. खूप छान तुम्ही सांगितलं ते की आपल्या गीतेतल्या ह्याच्याप्रमाणे वाटलं. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्ट नाही, म्हणून म्हणजे आपल्यासारख्या सगळ्या साधकांचा हे अतिशय, हे सगळं वाचल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की कुठलाही संत असू देत, कुठलाही वाङ्मय असू देत, कुठलाही ग्रंथ असू देत, प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी, प्रत्येक सद्गुरूंनी एकच सांगितलेलं आहे आणि हे कालातीत आहे. म्हणजे त्यामुळे म्हणजे कसं होतं की असं नाहीये की हे ना असं वाटतंय, त्यांना तसं वाटतंय, या ग्रंथामध्ये असं आहे, त्या ग्रंथामध्ये असं आहे. फक्त कॉन्टेक्स्ट थोडासा बदलला असेल, वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, पण आपण व्यवस्थित विचार केला तर सगळीकडे आम्हाला तेच दिसतं. आणि त्यामुळे फक्त आपला काय फायदा होतो तर आपलं कन्व्हिक्शन किंवा आपलं डिटर्मिनेशन वाढतं. म्हणजे मनामध्ये असलेल्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या निघून जातात की अरे ह्या जर एकच मार्ग ह्याच पद्धतीने असेल तर मला ह्याच मार्गाशिवाय पर्याय नाही, आणि आम्ही त्या मार्गाने हळूहळू हळूहळू हळू स्लो बट स्टडी जात राहतो. आम्हाला आमच्या आयुष्यातल्या प्रसंगामध्ये स्वतःच्याच कोली उलगडायला लागतात की अरे माझं आयुष्य पूर्वी असं होतं, आता असं का झालं, आत्ताच कसं झालं, अशा पद्धतीने का चेंज होत आहेत, हे आम्हालाच ज्यावेळेला कळायला लागतं त्यावेळेला कळायला लागतं की अरे भगवंत आमच्या सगळ्यांच्या किती जवळ आहे. आणि तो भगवंत आमच्या जवळ आहे म्हणजे तो कसा जवळ येतो हे सगळं आम्हाला या सगळ्याच्यात, म्हणजे थोडक्यात या सगळ्याच्यातनं जो शेवटचा जो हे आहे श्लोक, की सगळे संशय ज्यावेळेला आमचे नष्ट होतात त्याच वेळेला आम्हाला तो भगवंताचं दर्शन होतं. म्हणजे हे पूर्वीचा दोरा उगवतो, तिथून चालू होतं आणि शेवटी फायनली ऍट द एंड ऑफ द डे पांडुरंगाचं वारी संपते आणि पांडुरंगाचं दर्शन होतं. इतकं सिंपल, सहज साध्य आहे ते सगळं. खरंच खरंच खूप छान. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. मी रेकॉर्डिंगही थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.